गेले अनेक वर्ष आपण इंडोलॉजीच्या साह्याने एकत्र भेटत आहोत, अभ्यास करत आहोत, पेपर्स करत आहोत. आणि त्यामुळे अजूनच मजा येते की एकत्रपणे आपण नवीन नवीन गोष्टी करू शकतो. तर आजच्या विषयाकडे येताना मेनली कंबोडिया म्हणजे भारताबाहेरचा भारत हा जो विषय आपण घेतलेला आहे, की भारत हा नक्की किती मोठा होता किंवा कुठपर्यंत पसरलेला होता, असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारत आज जो आपण बघतोय तो आणि 1,000 वर्षापूर्वीचा भारत याच्यात खूप तफावत आहे, खूप फरक आहे. तेव्हाच्या काळामधला भारत आपण बघत असताना तो आजच्या भारताच्या बाहेर जातो म्हणून आपण बृहत्तर भारत किंवा भारताबाहेरचा भारत अशा याने आपण ती सुरुवात करतो. तर हे पाहत असताना आपल्याला मेनली हे बघायला लागतं की आधी भारत बाहेरपर्यंत पोहोचला कसा होता. तर सगळ्यांना साधारणपणे हे माहिती आहे की आपल्याकडे सिल्क रूट होता, इंडो रोमन ट्रेड होता. भारतातल्या अनेक वस्तू या बाहेरच्या देशांमध्ये, रोममध्ये, मेसोपोटियामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात होत्या. त्यांचा ट्रेड केला जात होता. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टोन्स असतील, त्यानंतर आयव्हरी किंवा हस्तिदंत असेल, प्राणी आहेत बऱ्याच प्रकारचे की जे आपण बाहेर पाठवत होतो. सिल्क तर सगळ्यांना माहितीच आहे की ते म्हणजे त्यांनी जो काही धुमाकूळ घातला होता त्या ट्रेड ओव्हरऑल याच्यामध्ये, तो जवळपास अख्खं रोमन साम्राज्य बुडवण्यासाठी पुरेसा होऊ शकेल इतपत तो ट्रेड होता, तसं म्हटलं तर. अशा प्रकारे भारत हा सगळीकडे गाजत होता त्या काळामध्ये, असं आपल्याला म्हणायला अजिबात काही शंका नाही. म्हणजे नक्कीच आपण ते म्हणू शकतो. हे जसं रोम आणि या बाजूला जसं होतं, तसंच साऊथ ईस्ट एशिया या भागामध्ये आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा चोलांच्या टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण बघायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की साऊथ ईस्ट एशियामध्ये पण बऱ्याच ठिकाणपर्यंत हा ट्रेड होत होता. आपली बोट आपल्या बोटी तिथपर्यंत जात होत्या, तिथनं गोष्टी आपल्या इथे आणत होत्या. आपल्या इथली लोक तिथे जात होती, व्यवसाय करत होती. आता जेव्हा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय होत जातो तेव्हा असं होत नाही की फक्त माल गेला आणि लोक परत आली. त्या काळाचा जर आपण विचार केला तर एका ठिकाणून आपल्या इथनं माल निघाला तर दुसऱ्या ठिकाणी पोचायला हा लागणारा वेळ जो आहे तोच काही महिन्यांचा आहे. त्यानंतर तिथे लोक पोचल्यावर तिथे परत काही महिने ती राहणार आहेत. तिथल्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क येणार आहे. तिथल्या काही गोष्टी ते विकत घेऊन परत येणार आहेत. आणि या सगळ्या ट्रेडमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण पण व्हायला सुरुवात होते. आता ही जी सांस्कृतिक देवाणघेवाण होते त्याच्यामध्येच त्या काळी असलेली आपली हिंदू संस्कृती ही बाहेरपर्यंत पोचली आणि ती लोकांनी ऍक्सेप्ट केली. लोकांना ती आवडली आणि त्याचा प्रसार जास्तीत जास्त होत गेला. तर हे करत असताना कुठपर्यंत आपण जाऊन पोहोचलो होतो हे जर आपण तुझा बघितलं नेटवर्क बरा आहे का बघ. तर तुमच्या फोनला आपल्या तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग थायलंड असू दे, कंबोडिया असू दे, मलेशिया असू दे, सिंगापूर असू दे, खालती जावा सुमात्रा असू दे, इंडोनेशिया असू दे, ह्या सगळ्यापर्यंत आपला व्यापार, आपला व्यवसाय हा तिथपर्यंत पोहोचलेला होता. तिथपर्यंत आपली संस्कृती पोहोचलेली होती. आजही आपण बघितलं तर त्या देशांमध्ये नवीन नवीन मंदिरं आर्किओलॉजिकल एक्सकेव्हेशन्स मध्ये आपल्याला मिळत आहेत. अनेक शंकराची मंदिरं आहेत, विष्णूची मंदिरं आहेत की जी आपल्याला आज नवीन नवीन सापडत आहेत आणि त्यातनं नवीन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत की जे त्या काळी असलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीचं जे एक्सपान्शन आहे ते आपल्याला दाखवतात, असं नक्कीच आपण म्हणू शकतो. तर आज आपण ज्या स्पेसिफिक देशावरती आपण फोकस करतोय तो आहे म्हणजे कंबोडिया. कंबोडियाचं आपण बघितलं तर कंबोडियाला सगळ्यात आधी जर विचार केला तर कंबुज या नावाने आपल्याला जास्त करून हा देश माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये भारताच्या बाहेर असलेलं हे पहिलं राज्य असं आपण नक्की त्याला म्हणू शकतो. कंबू स्वयंभू नावाच्या ब्राह्मणाच्या नावावरून हे कंबुज असं या प्रदेशाला नाव मिळालं. आणि त्यामुळे कंबुज देश म्हणून आपल्याला हा बऱ्याच लोकांना हे माहिती आहे. आणि यातच अजून एक छोटीशी ऍडिशनल गोष्ट पण आहे. चायनीज काही टेक्स्ट आपण जर बघितली तर त्या टेक्स्टमध्ये आपल्याला काही कागद आणि त्याच्यामधले रेकॉर्डिंग असे मिळतात की ज्याच्यामध्ये कौंडिन्य नावाच्या ब्राह्मणाने म्हणजे व्यापारी आहे की जो तो तिथे आलेला आहे आणि त्यांनी मेकांग नदीच्या बंदरामध्ये, ओकियो नावाच्या बंदरामध्ये त्यांनी त्याचं व्यापारी जहाज नेऊन लावलं. आता ही जी लोक आलेली आहेत ती त्यावेळी असलेल्या तिथल्या नागपंथीय लोकांना ही बाहेरची लोक आहेत, त्यांना ही कोण आहेत ही माहिती नाही आहेत.
आणि त्यामुळे त्यांना ऍक्सेप्टन्सच नाही आहे त्या तिथे. म्हणजे व्यापार करणं तर लांबच आहे, हे शत्रू आहेत का या यांनी पहिल्यांदा त्यांच्याकडे बघितलं गेलेलं आहे. त्यावेळेला त्या तिथल्या नागवंशीय जी राणी आहे सोमा नावाची, त्या राणीशी कौंडिन्य यांनी विवाह केला, लग्न केलं. आणि त्यामुळे त्यांच्यामधला जो व्यापार आहे, इतर पुढच्या गोष्टी आहेत, त्या जास्त सुकर व्हायला सुरुवात झाली. आता नागवंशीय लोक जर आपण बघितली तर, नागवंशीय म्हणा किंवा जंगलात राहणारी म्हणा, अशा ह्यानी जर आपण बघितलं तर त्या काळी त्या मानाने पूर्ण मागासलेली अशी ती लोक होती, की ज्यांच्या अंगावर वस्त्र पण नाही आहेत, त्यांना नक्की शेती कशी करायची हे माहिती नाही आहे, त्यांना संस्कृती किंवा ह्या दृष्टीने काहीच गोष्टी माहिती नाही आहे. याच्यामध्ये या कौंडिन्य यांनी बेसिक त्यांना ती सुरुवात करून दिलं. बेसिक आपण जेव्हा व्यापारासाठी जातो तेव्हा आपल्याबरोबर कापड हे तर बेसिक होतं की जे आपण घेऊन जात होतो. त्यामुळे बेसिक वस्त्र पुरवली गेली. शेती कशी करायची हे हळूहळू शिकवलं गेलं. आणि हे करत असताना हिंदू संस्कृती काय आहे, आपले देव काय आहेत, आपली संस्कृती कशी आहे, आपण कसे एकमेकांना धरून राहतो, ह्या गोष्टी त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. आणि ह्या त्या लोकांना जशा समजत गेल्या, त्यांना जसं त्या ऍक्सेप्ट होत गेल्या, तशा त्या गोष्टी म्हणजे तो पंथ, तो धर्म हा जास्त करून त्यांनी अंगीकारला गेला आणि तो मोठा होत गेला. आता हे सगळं जे आहे हे कशावर नाही तर त्याचं व्हिएतनाम येथे मायसन नावाच्या ठिकाणी एक शिलालेख मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये ही गोष्ट लिहिलेली आहे. आणि त्या रेफरन्सनी आपण हे बोलतोय, म्हणजे हे अंदाज पण जे काहीतरी चालू आहे अशातला भाग नाहीये. याला एक टेक्स्च्युअल बॅकग्राऊंड आहे आणि त्या बॅकग्राऊंड वरती या गोष्टी व्हेरीफाय झालेल्या आहेत. त्यामुळे आज आपण ठामपणे हे म्हणू शकतो की भारताबाहेर जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो 100% भारताचंच एक्सटेन्शन आहे, हे ह्याच्यावरनं नक्कीच आपल्याला आयडेंटिफाय होतं. तर हे करून कंबोडियामध्ये मेनली आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये अंकोर किंवा खमेर साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं. या साम्राज्यामध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची वस्ती किंवा राजधानीची शहरं वसली जात होती, तर त्या ह्याच्यामधलं एक खूप मोठं असं जे शहर आहे, राजधानीचं शहर आहे, ते आहे अंकोर थॉम. या अंकोर थॉमची जी सुरुवात आहे ती कोणी केली तर सातवा जयवर्मा नावाचा जो राजा आहे, त्या राजाने अंकोरथॉमची सुरुवात म्हणजे राजधानीचं शहर वसवायला सुरुवात केली. हा इतका पराक्रमी राजा होता की त्यांनी कंबुज देशाची जी सीमा आहे ती पूर्ण पूर्व समुद्राच्या याच्यापर्यंत नेऊन टेकवली. म्हणजे कंबोडियाचा जर तुम्ही नकाशा बघितला तर तो हॉरिझॉन्टल बँड मध्ये येतो. तर त्याच्यामध्ये आडव्या पोर्शन मध्ये पूर्ण उजवीकडच्या भागाला नेऊन ती सीमा नेऊन पोचवणं, पूर्ण अख्खा प्रदेश तो आपल्या अंमलाखाली आणणं, अधिपत्याखाली आणणं, हे काम त्याला अतिशय चांगल्या प्रकारे जमलं होतं. आणि हे केल्यानंतर नॉर्मली त्या पिरियड मधल्या सगळ्या राजांचा जर विचार बघितला तर तो असा आहे की जे काय आपलं राज्य तयार होईल ना, त्या राज्याच्या साधारणपणे सेंटरला हे राजधानीचं शहर असलं पाहिजे, ही त्यांचा बेसिक अंडरस्टँडिंग आहे. त्याचं एक कारण असं आहे की राजधानी पडली की राज्य संपतं, हा एक त्याच्या मागचा विचार आहे. त्यामुळे आधीचं जे राजधानीचं शहर आहे ते रिकामं करायचं, नवीन आपण जो काही एरिया काबीज केलेला आहे त्याच्यानुसार जो महत्वाचा आणि स्ट्रॅटेजिकली जास्त चांगला एरिया आपल्याला मिळेल, त्या एरियामध्ये आपलं राजधानीचं नवीन शहर वसवायचं, अशी प्रत्येक राजाची त्याच्या मागची भूमिका आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसून येते. हा जो राजा होता हा बेसिक बौद्ध राजा होता, म्हणजे बौद्ध धर्माचं आचरण करणारा राजा होता. त्यामुळे त्या काळामध्ये बौद्ध धर्मातली जी मंदिरं आहेत, या मंदिरांना पण प्राधान्य दिलेलं दिसतं. आता फक्त बौद्धच होती का, तर ती कशी आहेत किंवा कशी नाही आहेत ह्या गोष्टी आपण आता पुढे फोटोमध्ये बघताना बघूच या. कारण कुठलंही एक मंदिर जरी बांधलं तरी त्याच्या आजूबाजूला त्या तिथे राहणारी हिंदू लोक पण येतात किंवा इतर लोक येतात की त्यांना सुद्धा तुम्हाला एकत्र जवळ घ्यावं लागतं आणि त्यानुसार त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा मंदिरांमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. आता हे अंकोर थॉम जे आहे त्याच्यामध्ये बेसिक त्या राजधानीच्या शहरात आतमध्ये जात असताना असा एक मोठा पूल आहे की ज्याच्यावरनं आपण जातो. तर याच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर इथे साईड वाईज नागाचे हे दिसतात आपल्याला. आणि प्रत्येकाने असं एकमेकांना धरलेलं आहे बघा. म्हणजे समुद्र मंथनामध्ये जो आपण वासुकी नाग बघतो आणि त्याला दोन्ही एका बाजूनी देव ओढतात, एका बाजूनी दानव ओढतात. आणि ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेचं डायरेक्ट रिफ्लेक्शन इथे आपल्याला या पुलावरती दिसतं. आता ते कसं आहे तर एका बाजूला हे जे चेहरे दिसत आहेत ना, हे त्या मनाने प्रसन्न आहेत बघा.
आणि दुसऱ्या बाजूचे जे चेहरे आहेत ते रौद्र आहेत. त्यामुळे एका बाजूचा जो नागाचा हे ओढणारी लोक आहेत ती सगळी देवाकडची लोक आहेत, एका बाजूची जी आहेत ती पूर्ण दानव सेना आहे. आणि ह्याच्या मध्ये असलेला जो आहे हे त्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. ह्या प्रवेशद्वारातनं आपण आत जातो. आता ह्या प्रवेशद्वाराची जर तुम्ही एक छान खूण अशी जर बघितली तर याला चार मुख आहेत, चार चेहरे आहेत. तीन बाजूला तीन आणि ह्याच्या मागच्या बाजूला एक, असे चार चेहरे असलेला तो चतुर्मुख लोकेश्वर असा तो हे आहे, किंवा अवलोकितेश्वर असा आहे की जो सगळीकडे लक्ष ठेवून आहे आणि तो सगळ्यांचं संरक्षण करतोय, सगळ्यांचा सांभाळ करतोय. या कन्सेप्टवरती तयार केले गेलेलं हे त्या राजधानीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. ह्या प्रवेशद्वारातनं आपण आतमध्ये गेल्यावरती हे भलं मोठं एक मंदिर दिसतं की ज्याचं नाव आहे बयॉन. ह्या बयॉन नावाच्या मंदिराची मोठी खासियत अशी आहे की जसं आता आपण आतमध्ये येताना ते चार चेहरे बघितले तसं ह्या प्रत्येक शिखरावरती चार चार चेहरे आहेत. आणि ह्या त्या तिथे जाऊन आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा असे साधारणपणे अनेक 208 चेहरे आपल्याकडे बघतायत, अशी एक त्यातनं आलेली संकल्पना आहे की जे आपल्याकडे पाहताना आपल्याला दिसतात. ही एकूण किती शिखर आहेत? ही 54 शिखर आहेत त्या तिथे त्या मंदिरामध्ये त्यांनी बांधलेली. आणि 54 शिखरावरती 208 चेहरे आहेत की जे आपल्याकडे तिथे सगळ्या डायरेक्शन्स मध्ये बघताना आपल्याला दिसतात. ही जेव्हा मंदिरं बांधली गेली आहेत तेव्हा या मंदिरांमध्ये हे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक एक एक दगड वेगळा आहे. ह्या एका चेहऱ्याची उंची जर आपण बघितली तर ती साधारण 30 ते 40 फुटाची उंची आहे. आता ह्या 40 फुटामध्ये हे जेवढे दगड येत आहेत त्या प्रत्येक त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्स नुसार, म्हणजे नाकाचा भाग असेल तर नाकाच्या भागाचे 2 ते 3 दगड असतील तर ते 3 दगड वेगळे तयार करून एकत्र जोडले जातात. आणि हे सगळे जे आहेत हे सगळे शुष्क सांधीमध्ये आहेत, म्हणजे ड्राय मेसनरी मधले ते टोटल बांधकाम आहे की जे इंटरलॉक करत बांधलं गेलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेही असं फार व्हेरिएशन नाही आहे, म्हणजे जॉईंट टू जॉईंट अतिशय प्रिसाईज बसत गेलेला आहे. आणि त्याच्यावरची एक्सप्रेशन सुद्धा जी आहेत चेहऱ्यावरची ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे दिसतात. आता हा राजा का मोठा होता असं जर आपण विचार करायला गेला तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कलाकृती म्हणून मोठी कलाकृती तयार करणे हे अतिशय सहजपणे या राजाला जमू शकत होतं. म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जर आपण कम्पेअर करायला गेलं तर एखाद्या युरोपीय शहराचा जेवढा एरिया असेल त्याच्याहून मोठा असलेला हा याच्या राजधानीचा एरिया. यात नक्की यांनी काय काय केलं तर 102 हॉस्पिटल्स त्यांनी बांधली, 21 त्यांनी जी अतिथीगृह आहेत ती बांधली, 718 लहान मोठ्या मंदिरांसाठी त्यांनी जागा दिल्या, मंदिरं बांधून दिली. त्यासाठी 3400 गावं वसवली त्यांनी की ज्या गावांमध्ये प्रत्येक मंदिर, जसं आपल्या इथे पण हे दिसून येतं की एखादं मंदिर बांधलं की त्याला तो राजा काहीतरी एक जमिनीचा तुकडा जोडून देतो आणि तो सांगतो की या जमिनीतनं जे उत्पन्न होईल ते उत्पन्न या मंदिराला देण्यात यावं, म्हणजे मंदिराचा खर्च त्यातनं चालत आहे. तशा प्रकारे 3400 गावं या मंदिरांसाठी त्यांनी लावून दिली की या गावांमधलं जे उत्पन्न आहे ते या मंदिरांसाठी वापरण्यात यावं. आणि इनडायरेक्टली 66,625 लोक ही सगळी जी काही यंत्रणा आहे ती चालू राहावी याच्यासाठी नोंद तिथे अपॉइंट करण्यात आली. म्हणजे इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणावरती जॉब क्रिएशनचं जे काम आहे ते इथे केलं गेलेलं दिसतं. ह्याच्यात टेम्पल कल्चर हा एक अतिशय चांगला कन्सेप्ट आहे की जो आपल्या इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणजे आपण ते आपल्या भारताच्या बाहेर आपलं रिफ्लेक्शन आहे हे म्हणण्याचं जे एक वन ऑफ द रिझन आहे ना ते टेम्पल कल्चर आहे. टेम्पल कल्चरमध्ये बेसिक कन्सेप्टच आहे की एखादं मंदिर बांधलं गेल्यानंतर ते मंदिर जे आहे ते त्या पूर्ण गावाचं रिफ्लेक्शन आहे, त्या राजाचं रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे त्या तिथे ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी, त्याला लागणारी लोक, त्याला लागणारी एम्प्लॉयमेंट, सगळ्या गोष्टी त्याच्या परिसरामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे ती संपूर्ण व्यवस्था जी आहे ती एक प्रकारची सेल्फ सस्टेनिंग अशी एक ऑर्गनायझेशन सारखी काम करायला लागते. त्याला टेम्पल कल्चर असं म्हटलं जातं की जे इथे मोठ्या प्रमाणावरती चालू असलेलं आपल्याला दिसून येतं. हे असे अनेक चेहरे, म्हणजे साधारण 208 चेहरे जेव्हा तिथे आपण बघतो तेव्हा ते सगळे चेहरे हे बौद्ध अवलोकितेश्वर किंवा लोकेश्वर ह्याच्या याला रिफ्लेक्ट करताना आपल्याला दिसतात. म्हणजे इथे तुम्ही प्रत्येक ह्याला जर बघाल तर प्रत्येक ह्याला एक एक चेहरा आपल्याला समोरच्या बाजूने दिसतो, साईडच्या बाजूने दिसतो की जो वरपर्यंत जातो. म्हणजे इथे सुद्धा चार चेहरे आधी होते की जे आता
पडलेले दिसतात पण आता दिसत नाही. आणि हे नॉर्मली हे सगळ्यात वरती जो चेहरा येतो त्या चेहऱ्याचं साधर्म्य हे त्या राजाच्या चेहऱ्याशी बऱ्याच वेळेला असतं. म्हणजे तो राजा हा देवाचंच प्रतीक आहे आणि तोच आपला सांभाळ करणार आहे. त्यामुळे त्या संकल्पनेवरती राजा हाच देव आहे हे मानलं जाऊन त्या मंदिरांची स्थापना ही झालेली आपल्याला दिसून येते. आता मगाशी मी जसं म्हटलं की फक्त बौद्धच म्हणजे बौद्ध मंदिर आहे हे आपण म्हणतोय ते बरोबर आहे, कारण ते दिसतच आहे तिथे म्हणजे लोकेश्वराचं ते मंदिर आहेच आहे. पण नक्की तेवढंच आहे का? तर आता जेव्हा आपण त्या मंदिरात आतमध्ये जातो तेव्हा बाहेरनं खालनं जात असताना हे असे बारीक नॅरो पॅसेजेस आहेत की जे क्रॉस करून आपण काही जिने चढून वर जातो आणि त्या जिन्यांमधनं वर गेल्यानंतर वरचा लेअर आहे आणि त्याच्यावरती काही मंदिर आहेत आणि मग अजून एक वरचा लेअर आहे. असं 3 ते 4 पातळींवरती ही मंदिर आहे. आता वर जात असताना जे दरवाजे आहेत ना त्या दरवाजाच्या वरती याला ललाट बिंब म्हणतात, ललाट पट्टी किंवा ललाट बिंब. याच्यावरती जे कार्विंग आहेत ना याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर एका बाजूला नमस्कार करून बसलेली लोक आहेत, एक दुसऱ्या बाजूला आहेत, त्यांच्या मागे आपल्याला मशाली सारखं काही दिसतंय आणि मध्ये काहीतरी आहे की जे तोडलेलं दिसतंय. आता हे नक्की काय आहे हे पटकन कळत नाही, पण हेच काही ठिकाणी जे आहे ना त्याचे व्यवस्थित आहे. आता तिथे जर आपण बघितलं तर ही जी आपल्याला प्रतिमा दिसते तर ही शिवलिंगासारखी दिसते. म्हणजे असा जर आपण विचार केला की फक्त बौद्ध आहे का, तर तसंही नाही. काही शिल्प असं पण आपल्याला हे करतात की हिंदू याला पण ते तितकंच सपोर्ट करतंय. म्हणजे थोडक्यात तिथे राहत असलेल्या सगळ्या लोकांना सामावून घेण्याचं जे काम आहे ते प्रामुख्याने या ह्याच्यामध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतं. नुसतं एवढंच नाही आहे. आता मगाशी मी जसं म्हटलं की कुठलंही मंदिर आहे ना हे त्या याचं रिफ्लेक्शन आहे. आता हा तो राजा आहे की जो तिथे बसून त्याचं न्यायनिवाड्याचं काम करतोय. तर तो राजाच एक कशावरनं आयडेंटिफाय होतं. तर एक तर त्याला बसायला आसन आहे छान. आपण जसं पाठ घेतो तसा हा प्रॉपर पाठ आहे. त्याला पाय चढून वरती बसता येईल अशी जागा आहे. बाकी सगळे खालच्या लेवलवर बसलेले आहेत. त्या राजाचा जो हत्ती आहे तो पण अतिशय सुंदर प्रकारे कोरलेला आहे. त्याच्यावरती छान जिरेटोपाचा मुकुट आहे. त्याची ओव्हरऑल लकब आणि हे जर बघितली ना तर ते इतकं सुंदर आणि असं गोंडस चित्र काढलेलं आहे ना. आणि हे सगळं केलंय त्या दगडांमध्ये. हे करत असताना त्याच्या मागे असलेले हे छत्र जी आहेत ही छत्र तो राजा हे आयडेंटिफाय करतात. असं त्या राजाचं दैनंदिन जे जीवन होतं ते काम करत असतानाच ते सुद्धा बाजूच्या पॅनल्स वरती आपल्याला कोरलेलं दिसतं. आणि त्या राजाचे जे बिलीफ्स आहेत ते काय आहेत हे सुद्धा त्यातनं आयडेंटिफाय होत जातात. मगाशी जसं इंद्रनीलनी सांगताना सांगितलं की जिज्ञासामध्ये आपण पुस्तकं नवीन काढतोय, मंदिरं कशी बघावीत याबद्दलचं त्याचं पहिलं पुस्तक आहे. ते तुम्ही जर डोळ्याखालनं घातलं तर त्यात तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की मंदिराच्या बाहेरनं जेव्हा आपण फिरतो तेव्हा त्या मंदिराच्या बाहेरची जी शिल्प आहे ती त्या देवाबद्दलची माहिती देतात, त्या राजाबद्दलची माहिती देतात, त्या गावाबद्दलची माहिती देतात, त्यातल्या लोकांची काय बिलीफ्स आहेत, ती लोक कुणाला मानतात, कुणाची पूजा करतात ह्याच्याबद्दलची माहिती देतात, की जी इथे सुद्धा आपल्याला आजूबाजूच्या शिल्पांमध्ये होत असलेली दिसून येते. आता हे जसं राजाच्या रिलेटेड झालं तसं तिथे आजूबाजूची लोक, साधू लोक काय करतायत नक्की, कुणाची पूजा करतायत ते इथे दाखवलं गेलेलं आहे. म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर इथे परत एक शिवलिंग येतं की ज्याची पूजा होताना आपल्याला दिसते. इथे आपल्याला एक चतुर्हस्त असलेला असा शिवाची प्रतिमा दिसते. इथे पूजा करताना लोक दिसतात की जे हात जोडून बसलेले आहेत. हे करत असताना आजूबाजूला झाडं दिसतात, झाडांना फळं लागलेली दिसतात, की त्यावेळी कुठल्या प्रकारची झाडं होती याच्याबद्दलची माहिती त्या याच्यामधनं आपल्याला दिसते. या इथे तुम्ही बघाल तर इथे पायरी पण दिसते वरती चढताना. त्याच्या बाजूला बघाल तर इथे कासव आहे, इथे मासे आहेत, त्याच्या बाजूला झाडं आलेली आहेत. म्हणजे जसं आज आपल्या इथे पुष्करणी असते की मध्ये पाण्याचा तलाव आहे आणि त्याच्यात उतरून आपण पाणी आणतो, तो तो सुद्धा भाग याच्यामध्ये आपल्याला दाखवलेला दिसून येतो. म्हणजे त्या त्या भागातलं जेवढं जास्तीत जास्त डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकेल ती देण्याचं काम या शिल्पांमधनं आपल्याला केलेलं दिसतं. तसं हे ज्या गॅलरीज मधनं आपण पास होत जातो तसं आजूबाजूच्या प्रत्येक भिंतीवरती आपल्याला ही अशा प्रकारची शिल्प दिसतात की ज्याच्यामध्ये त्या त्या रिलेटेड आपल्याला माहिती दिलेली दिसून येते, की जी आपल्याला समजून घेऊन आपण वरच्या लेवलवरती जाणं, वरच्या म्हणजे गर्भगृहापर्यंत जाणं
हे अपेक्षित आहे. आता हे सगळं करत असताना हा पण एक छान ललाट बिंबावरती आपल्याला दिसून येतो. आता ह्या कोण आहे असं जर पटकन बघितलं तर चेहऱ्यावरनं आपल्याला हे पटकन समजत नाही. कारण त्या भागामधली जी शिल्प आहेत ना, ती त्या भागात असलेल्या लोकांच्या पेहरावानुसारची आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे तो त्या प्रकारचा आहे. तुम्ही जर पोस्टर बघितलं तर एक हात वरती आहे आणि ते वरती काहीतरी धरून उभा आहे, असं पोस्टर आहे. पण खालती जर बघितलं ना, या सगळ्या गायी आहेत, लोक आहेत, आणि ती खालती उभी आहेत. इथे पण एक गाय बसलेली दिसते. आणि असा जो विचार केला तर मग आता आपल्याला हे लक्षात येतं की हे कृष्णाचं चित्र आहे, की जो गोवर्धन पर्वत आपल्या हातावरती धरून उभा आहे. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलेल्या होत्या, त्या लोकांना त्या माहिती होत्या, आणि त्याची आठवण या शिल्पांमधनं कायम त्यांना होत राहिलेली आपल्याला दिसून येते. मंदिरात आपण जेव्हा त्या आतमध्ये जातो तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर जसं आजच्या मंदिरांमध्ये पण आपल्याला दिसतं की रंगशिळा दिसते किंवा रंगमंडप, आपण ज्याला नृत्य मंडप आपण म्हणतो, तो आपल्याला दिसतो. तसा त्यांच्या इथे पण दिसतो. त्यांच्या इथे जी नृत्य मंडप आपल्याला दिसतो किंवा रंगशिळा दिसते, त्याच्या आजूबाजूला या नर्तिकांची चित्र आपल्याला दिसतात, की जे आयडेंटिफाय करतात की तो जो एरिया आहे हा बेसिक रंगशिळा किंवा नृत्य मंडप म्हणून वापरला जातो. आत्ता तर हा जो आपण आधी बघितलं तीच ही शिल्प आहेत कडेला, की हा जो मुख्य चौकोन आहे हा मंदिराच्या खूप खालती आहे. आपण एक लेवल चढून गेल्यानंतरचा हा चौकोन आहे, की जिथे ज्या एरियामध्ये तुम्ही तुमची कला सादर करू शकणार आहात. आणि या मागच्या पायऱ्या चढून जेव्हा तुम्ही वर जाता, की जे साधारणपणे 20 एक फुटाचं अंतर आहे, 20 ते 25 फूट वरती आहे, की ते वर चढून गेल्यावरती वरचं गर्भगृह आहे. साधारणपणे तिथली मंदिरं जर बघितलं ना तर 3 लेअरमध्ये येतात. एका पातळीवरती एक चढून गेलं आणि मंदिराला असं होत नाही. 3 ते 4 लेवल्स आपल्याला वर गेल्यानंतर या 25-30 फूट ही मिनिमम हाईट आहे गर्भगृहापर्यंत पोहोचण्यासाठी. अशी ही त्या तिकडची सगळी मंदिर आहेत. आत्ता ही बुद्धाची मूर्ती ही नंतर आणून ठेवलेली आहे. पण ह्याच्यात सगळ्यात चांगली म्हणजे वेगळी गोष्ट काय आहे आपल्याला बघण्यासारखी अशी, तर ह्याच्या समोर इथे जी मेणबत्ती दिसते त्याचाच हा कडेला ठेवलेला फोटो, म्हणजे बाजूचा फोटो आहे, की ज्याच्या समोर आपण जसा प्रसाद ठेवतो ना तसा प्रसाद म्हणून बघितलं तर काय आहे, तर हे पान आहे आणि एक सिगरेट आहे. म्हणजे ही तिथली लोकल आत्ताची बिलीफ स्ट्रक्चर्स आहेत, की जसं आपण काहीतरी स्वीट देऊ तसं तिथली लोक ही पान सुपारी जसं आपण देतो ना तशा टाईप मध्ये पान आणि सिगरेट देतात, त्याचा नैवेद्य दाखवतात. अशातला हा प्रकार आहे. आता हे करून जेव्हा आपण थोडं त्याच परिसरामध्ये अंकोरच्या येतो, त्या तापरोम नावाचं एक मोठं मंदिर आहे. हे मंदिर जास्त करून प्रसिद्ध झालं ते म्हणजे या मंदिरामध्ये वाढलेल्या या अजस्त्र वृक्षांमुळे. सगळी फिग किंवा कॉटन अशी याची ती झाडं आहेत, आणि त्याच्यामध्ये साधारणपणे एक झाड 40-50 फूट 60 फूट उंचीचं, काही काही 80 ते 100 फुटाची उंची असलेली अशी मोठी मोठी झाडं आहेत. त्या झाडांमुळे बेसिक हे मंदिर जास्त लोकांना भावायला लागलं. कारण ती इतकी झाडं त्या मंदिराला धरून वाढली आहेत की आत्ता परिस्थिती अशी आहे की ते मंदिर या झाडांमुळेच उभं आहे, असं आपण म्हणू शकतो. आपण ज्या जयवर्मननी आधी आपण बघितलं बयानची स्थापना केली, त्यांनीच हे मंदिर बांधायला सुरुवात केली. नंतर त्याच्यानंतरचा जो इंद्रवर्मा राजा होता त्यांनी हे मंदिर मोठं केलं. जसं मगाशी मी म्हटलं की आतमध्ये आपण जेव्हा साधारण याचा जर प्लॅन आपण बघितला ना, तर आपण आतमध्ये आल्यानंतर हा हॉल ऑफ डान्सर्स जे लिहिलंय, ती रंगशिळा जो आहे ना तो हा प्रकार आहे, की जो त्या मानाने मंदिराच्या समोर आहे आणि थोडासा बाहेर आहे. आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर मूळ मंदिर सुरू होतं, आणि हा एक्झॅक्ट सेंट्रल पार्ट जो आहे इथे ऍक्च्युअल मूळ मंदिर आहे. याच्या आजूबाजूला छोटी छोटी अनेक मंदिरं असतात. ह्या जे वेगळे वेगळे चौकोन आहेत ना, याच्यामध्ये लायब्ररीज आहेत, ऑफिसेस आहेत, त्या लोकांना भेटण्याच्या जागा आहेत. हे बाजूचे जे चौकोन दिसत आहेत ह्याच्यामध्ये गॅलरीज आहेत, पॅसेजेस आहेत अख्खे, की ज्याच्यामध्ये वेगळी वेगळी शिल्प आहेत. आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टी ज्या आपण मगाशी साईडच्या पॅनल्स वरती बघितल्या त्या आपल्याला इथे दिसून येतात. हे ते पॅसेजेस आहेत की जे आपण जाताना आपल्याला क्रॉस करून त्या अख्ख्या मंदिराच्या चारही बाजूने आपल्याला दिसतात. ह्याची ही जी रचना आहे ना ही खूप म्हणजे बेसिक दगडावर दगड ठेवून आर्च फॉर्म मध्ये तयार केलेली ही रचना आहे.
आणि ही चारी बाजूनी आपल्याला दिसते. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने बघितलं तर कंबोडियातलं एक व्यवच्छेदक लक्षण किंवा पिक्युलर गोष्ट जर बनायची झाली तर ती या अप्सरा आहेत. की अप्सरा आणि अंकोरवट किंवा अप्सरा आणि कंबोडियातली मंदिरं ही दोन वेगळी करता येऊच शकत नाही. त्यामुळे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला या अप्सरा कोरलेल्या दिसतात. देव आहे म्हणजे देवालय आहे म्हणजे तिथे स्वर्ग आहे. स्वर्ग जिथे आहे तिथे अप्सरा पण आहे. असं ते एकमेकाला धरून असलेलं ते इक्वेशन आहे. त्यामुळे बाहेरच्या बाजूने ह्या अशा अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारे कोरलेल्या अप्सरा आपल्याला दिसून येतात. ह्याच्यात बघण्यासारखी गोष्ट ही असते की प्रत्येकीचं काही ना काहीतरी त्याच्या शिल्पामध्ये फरक असतो. म्हणजे कुणाच्या गळ्यातलं तरी वेगळं असेल, कानातलं वेगळं असेल, मुकुटाचा पॅटर्न काहीतरी वेगळा असेल, अंगावरचे कपडे जे आहेत त्याच्यात काहीतरी बदल असेल. पुढचा जसं आपण अंकोरवट म्हणजे बघू त्यात मी परत ते सांगीनच की त्यात कसे चेंजेस आपल्याला दिसून येतात. जसं मी म्हंटल ना की मोठी मोठी जी झाडं आहेत ती अख्खा असं त्याला पसरून त्या तिथे वाढलेली आहेत. त्या राजाच्या आईसाठी म्हणून त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. प्रज्ञा पारमिता म्हणून ही जी बुद्धिस्ट याच्यामधली देवी आहे, ती जी बेसिक बुद्धीची देवता आहे, त्याच्या स्मरणात म्हणजे तिच्या डेडिकेट केलेलं असं आणि आईच्या स्मरणात असं हे मंदिर आहे की जे आपण आतमध्ये गेलो की चारही बाजूनी अशी झाडं आपल्याला दिसतात. त्यांनी काही ठराविक पॅसेजेस केलेले आहेत. आता जसं मी म्हटलं की हे ड्राय मेशनरी आहे, याला काही बॉन्डिंग एजंट नाही आहे, सिमेंट मटेरियल नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे ते ड्राय मेशनरी असल्यामुळे जिथे सपोर्ट्स लूज होतात तिथे ते पडलेलं दिसतं. पण याचंही रिस्टोरेशनचं काम मोठ्या प्रमाणावर तिथे चालू आहे. आणि हे क्रॉस करून जसं आपण आतमध्ये जातो तसं आपल्याला हे एक चित्र बऱ्याच जणांना माहीत असेल. लारा क्रॉफ्ट म्हणून एक पिक्चर होता एंजेलिना जोलीचा आणि अतिशय फेमस पिक्चर होता. म्हणजे त्या पिक्चरमुळे रादर हे मंदिर जे आहे ते एकदम जगामधल्या लोकांना एकदम समोर, अरे हे मंदिर फार भारी आहे काहीतरी. आणि त्यामुळे लोकांना जास्त ते अट्रॅक्शन पॉइंट झालं असं मी म्हणेन. म्हणजे कधी कधी पिक्चरमुळे जसे फायदे होतात ना खूप, त्यातला हा हे आहे की सोशल याच्यावरती एकदम ते पोचलं आणि लोक फार मोठ्या प्रमाणावरती इथे यायला लागले हे बघायला की नक्की हे काय आपण बघायला पाहिजे. तर तो जे आधीचा ही इमेज आहे त्याला त्याच लोकेशनवरचा हा फोटो आहे. म्हणजे हे पाहण्यासाठी मग लोक यायला लागले की खरंच हे काय आहे. पण याचा इनडायरेक्टली फायदा असा असतो की टुरिझम त्या एरियातलं वाढत गेल्यामुळे त्याला रिलेटेड ना रिस्टोरेशनची कामही तितक्याच मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागतात. आणि ही अशी ती मोठी मोठी झाडं आहेत की जी पूर्ण याच्यामध्ये त्याला कव्हर करतात. म्हणजे तुम्ही जर साधारण माणसाची हाईट बघितली ते फोटोमध्ये झाड कव्हरच होत नाही एवढं मोठं ते झाड आहे. आणि या तिन्ही ह्याच्यात जर बघाल तर ते साधारण 50-60 फुटापर्यंत ती झाडं आरामात गेलेली आहेत आणि सगळीकडे ती अशी पसरलेली आहेत. एवढा मोठा बेसिक मगाशी जे मी बोलताना म्हटलं की हे प्रत्येक झाडाची मुळं ही त्या स्ट्रक्चरमध्ये त्या मंदिरामध्ये इतकी आतपर्यंत गेलेली आहेत ना की आता ही झाडं वेगळी करताच येऊ शकत नाहीत. रादर त्यामुळे या झाडं आहेत म्हणून ते मंदिर पण आहे अशातला हा प्रकार आहे. मग जिथे पॉसिबल आहे तिथे त्यांनी असे सपोर्ट्स देऊन ठेवलेत आणि ते सस्टेन करून ठेवलंय सो दॅट ते जेवढे दिवस राहील तेवढे दिवस व्यवस्थितपणे राहू शकेल. आता हा जो एक फोटो आहे ना हा मला, हे पुढचे एक दोन फोटो मला फार आवडतात. आता का आवडतात ते तुम्हालाही कळेल थोड्या वेळामध्ये. ह्याच्यात वरच्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे सगळं पडलेलं मंदिर आहे. म्हणजे ते ड्राय मेशनरी असल्याने ते राहत नाही एकत्र मी म्हटलं तर हे अख्खं पडलेल्या गॅलरी होती. आणि हीच व्यवस्थित कॉन्झर्व्ह केल्यानंतर जी गॅलरी आहे ना ती खालती असलेली बांधलेली गॅलरी. आता हे सगळं जे पॉसिबल झालंय ना हे पॉसिबल ह्या बोर्डमुळे होऊ शकलं. आता त्या तिथे जेव्हा आपल्याला हा बोर्ड वाचायला मिळतो ना की प्रवेश निषेध कार्यक्षेत्र, तेव्हा इतकं मनाला असं छान आणि गार वाटतं ना की अरे हे फार भारी आहे काहीतरी. त्या प्रदेशामध्ये आजही आपली लोक काम करत आहेत आणि रिस्टोरेशनचं फार मोठं काम तिथे ASI तर्फे ऑलरेडी केलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे हे बोर्ड्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. म्हणजे त्या मंदिराचं जे रिस्टोरेशन झालेलं आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये फार मोठा हात ASIचा सुद्धा आहे. त्यामुळे इनडायरेक्टली असं आपण म्हणू शकतो की आपलाच त्याच्यामध्ये हात आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच सार्थ अभिमान आपल्याला आहे आणि तो वाटतो त्या तिथे तर नक्कीच जाणवतो की अरे हो हे आपण आपण केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो.
हे करून जेव्हा आपण थोडस पुढे जातो तेव्हा कबालस्पियन किंवा कुलेन नावाचा एक मोठा पर्वत आहे, डोंगर आहे. अं, आपण कंपॅरिझन वाईज जर विचार करायला गेलं तर साधारणपणे पुण्याच्या रेफरन्सनी म्हटलं तर पर्वतीच्या दुप्पट किंवा सिंहगडपेक्षा थोडासा लहान असा तो मोठा पर्वत आहे. पूर्णपणे बसाल्टमध्ये ब्लॅक स्टोन असलेला असा पर्वत आहे. आणि ज्याच्या मधला बराचसा दगड हा मोठी मोठी मंदिरं बांधण्यासाठी वापरला गेलेला आहे. ह्या पर्वतावरती जाण्याचं वन ऑफ द मोठं रिझन काय आहे, तर ते आता आपण हळूहळू पुढे जसं जाऊ तसं आपल्याला लक्षात येईल. ह्याच्या वरती आपण जसं चढत जात जातो तेव्हा झाडं आणि हे तर तिथे नॅचरल हॅबिटॅट आहे, त्यामुळे भरपूर झाडं, मोठी मोठी मुळं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत जातातच. पण ते सगळं वर चढून गेल्यानंतर दमून भागून जेव्हा आपण वर जातो आणि वरती गेल्यावर जेव्हा आपल्याला या शेषशाही विष्णूचं दर्शन होतं तेव्हा मनाला फार छान वाटतं. जसं आपल्या हिंदू पौराणिक कथांमधनं किंवा लिटरेचरमधनं आपण जसं वाचत आलेलं आहे की शेषशाही विष्णू आहे की जो क्षीरसागरावरती पौडलेला आहे, त्याच्या पायाशी लक्ष्मी त्याचे पाय चेपतीये आणि त्याच्या बेंबीतून जे कमळ आलेलं आहे त्याच्यामध्ये ब्रह्मा बसलेला आहे. हे शेषशाही विष्णूचं रूप आपल्याला इथे दिसून येतं. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की हे पाण्याच्या बरोबर जो तिथला झरा आहे त्याला मॅच करून ते केले गेलेलं आहे. त्यामुळे साधारण खालनं एका लेवल पर्यंत पाणी कायम राहील ही काळजी तिथे घेतली गेलेली आहे. आणि एक्झॅक्टली क्षीरसागरामध्ये विसावलेला असा तो विष्णू हा आपल्याला तिथे अतिशय सुंदर प्रकारे दिसून येतो. आता ही अशी तिथे शिल्प आजूबाजूच्या दगडांवरती बरीच कोरलेली पण आपल्याला दिसून येतात की ज्याच्यामध्ये डिटेलिंग आपल्याला खूप छान प्रकारे दिसतं, कोरीव काम खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे आणि चांगलं केलेलं दिसून येतं. त्याच्याबरोबरच जर आपण बघितलं तर उमा महेश आणि नंदी हे पण आपल्याला दिसून येतात. म्हणजे नंदीवरती बसलेले उमा महेश आहेत, त्याच्या बाजूला असलेले हातात जर इथे तुम्ही बघाल तर चौरी धारिणी जसं आपण म्हणतो ना तसे चौरी धरलेली अशी लोक आहेत की जी त्यांच्या मागे त्यांच्या बरोबर आहेत. ही पण साईडला आपल्याला कोरलेलं दिसून येतात. तसंच इथे जर बघाल तर तेच आहे, नंदी आहे इथे, उमा महेश आहेत. या इथे इथे तीन हे दिसून येतात बघा, तीन चेहरे आहेत याला. असे ते उमा महेश, विष्णू, ब्रह्मा असे तिघही एकत्र असलेला असा हा कुलेन पर्वतातला सगळ्यात वरचा भाग आहे की जिथे आपल्याला हे सगळे एकत्र दिसून येतात. हे सगळं करत असताना जिथे आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे एकत्र म्हणतो तेव्हा सहस्रलिंग म्हणजे शिवलिंग की जी साधारणपणे 1,000 होऊ शकतील अशी अशी वेगळी तिथे कोरलेली आपल्याला दिसतात. कंटिन्युअसली पाण्याचा अभिषेक ह्या शिवलिंगांवर होत आहे. विष्णूच्या पायाला स्पर्श करून ते पाणी पुढे जात आहे. म्हणजे थोडक्यात ते जे पवित्र असलेलं पाणी आहे तेच आपली भरभराट करून देईल अशा भावनेने, त्या संकल्पनेने केली गेलेली ही सगळी शिल्परचना आहे की जी आपल्याला या इथे प्रामुख्याने दिसून येते. आजूबाजूच्या पूर्ण परिसरात तुम्ही बघाल तर ही अशी शिवलिंग कोरलेली दिसून येतात की जी पूर्ण त्या भागामध्ये आपल्याला दिसते. काही ठिकाणी जे आहेत ही मोठी आहेत. म्हणजे आता हे जे एक शिवलिंग आहे हे साधारण 10 बाय 10चं शिवलिंग आहे की जे तिथे कोरलं गेलेलं आहे. आणि जिथे पाणी साठू शकेल अशा ठिकाणी जास्त करून ती आहेत असं आपल्याला दिसतं. आणि हे सगळं वाहत असलेलं पाणी जे आहे हे पुढे पर्वतावरनं खाली येतं आणि आजूबाजूच्या लोकांना ते पाणी मिळतं. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली ते पवित्र असलेलं पाणी हे तुम्हाला कायम मिळणार आहे हे आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये. हे करून आपण जेव्हा त्या कुलेन पर्वतावरनं खाली उतरतो आणि आपण बऱ्यापैकी दमलेलो असतो त्याच रूटवरती परत येत असताना हे अतिशय सुंदर असं बांतेश्री नावाचं एक मंदिर आहे. आता हे जे मंदिर आहे ना हे मला विचाराल तर छोटा पॅकेट बडा धमाका अशातलं हे मंदिर आहे. म्हणजे मंदिराचा परिसर, मंदिराचा आवाका असं जर आपण कन्सिडर केलं तर आत्तापर्यंत आधी आपण पाहिलेली जी मंदिरं आहेत ना ती साधारणपणे काही एकरांमध्येच आहेत. म्हणजे तिथे छोटं मंदिर असा कन्सेप्टच नाही आहे. म्हणजे सगळ्यात छोटं मंदिर असं जरी आपण गृहीत धरलं तरी तिथे साधारणपणे एक 4 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये, 5 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये किंवा एक 25-30 किलोमीटरच्या एरियामध्ये अशी पसरलेली सगळी ती मंदिर असतात.
छोटं बिटं असं काही त्यांच्यात कन्सेप्टच नाहीये. पण हे एकमेव मंदिर आहे की जे त्या मनाने लहान, म्हणजे तरी एक 3 ते 4 स्क्वेअर किलोमीटर एरिया असेल हा, ज्याच्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आपल्याला दिसतं. तर हे थोडंसं लहान ह्याच्यात का आहे, तर ते आपण आता याच्या पुढच्या स्लाइडमध्ये बघू. ओव्हरऑल जर प्लॅन आपण बघितला तर या बाजूने आपण आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यानंतर या गॅलरीज आहेत दोन्ही साईड वाईज, की ज्याच्यामधनं आपण आत येतो. या दोन्ही बाजूला इथे स्पेसिफिकली कंबोडियात आपल्याला हे दिसतं की मंदिराच्या आत आल्यानंतर ना डावीकडे उजवीकडे जी स्ट्रक्चर्स आहेत, ह्या स्ट्रक्चर्समध्ये ना लायब्ररीज आणि ऑफिसेस असतात, की ज्याच्यामध्ये बेसिक अकाउंट्स म्हणा किंवा लिटरेचरचं काम म्हणा किंवा डॉक्युमेंटेशन रिलेटेड जी सगळी कामं आहेत ना ती इथे केली जातात. हा, हे सगळे जे आहेत हे सगळे ऑफिस एरियाज आहेत त्या मंदिराच्या रिलेटेड लागणारे. इथून आत गेलं की हा जो चौकोन दिसतो ना, हा अख्खा खंदक असतो की ज्याच्या चारही बाजूनी पाणी असतं. आणि याच्या मधनं एक पूल असतो की जो क्रॉस करून आपण आतमध्ये जातो, आणि मग आतमध्ये मेन गर्भगृह असतं, मेन मंदिर असतं, की ज्याच्यावरती मुख्य देवता, त्याच्या आजूबाजूला त्याच्या सपोर्टिंग उपदेवता अशा आपल्याला दिसून येतात. तर यज्ञवराह नावाचा जो पुरोहित होता, त्यांनी स्वतः बांधलेलं, म्हणजे स्वतःच्या पैशांनी बांधलेलं हे मंदिर आहे. हे राजांनी बांधलेलं मंदिर नाही. म्हणजे आजच्या तारखेला असं जर आपण म्हटलं की एखाद्या कॉर्पोरेटरनी स्वतःचे पैसे खर्च करून बांधलेलं मंदिर असावं, तशातला हा प्रकार आहे. म्हणजे डायरेक्ट काही सरकारचे पैसे आलेत आणि बांधलेत अशातला भाग नाही, स्वखर्चानी बांधलेलं असं हे मंदिर आहे. आणि त्यामुळे त्याचा एरिया थोडासा लहान आहे, पण ह्याचं जे डिटेलिंग आहे ना, ते डिटेलिंग बाप दर्जाचं आहे. म्हणजे त्याचं कंपॅरिझन प्रॅक्टिकली कशाशीही होऊ शकत नाही. जसं मी मगाशी म्हटलं की त्या प्लॅनमध्ये आपण जे बघितलं हे साईड वाईज पॅसेजेस आहेत, की जिथे ऑफिसेस आणि या सगळ्या गोष्टी, लायब्ररीज इथे बसतात. हे बघा, इथे एक स्ट्रक्चर दिसतं साईड वाईज, आणि हे दोन्ही गॅलरीज आहेत की ज्या क्रॉस करून आपण आतमध्ये जातो. ह्याचं जे डिटेलिंग आणि ह्याचं मी जे म्हटलं ना, तर हा सगळा सँडस्टोन आहे, स्टोन वाईज जर आपण बघितलं तर. त्यामुळे पूर्ण लाल रंगाचा छान असा इझी टू कार्व असा असलेला हा दगड आहे. आणि त्याच्यामध्ये तितकंच उत्तम प्रकारे आणि बारीक जेवढं डिटेलिंग करता येईल तेवढं डिटेलिंग केलेलं असं हे मंदिर आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला दरवाजा दिसतो, त्या दरवाजाच्या वरती जे शिल्प आहे ते हे इंद्राचं शिल्प आहे. त्याच्या हातामध्ये वज्र आपल्याला दिसतं. ऐरावतावर तो बसलेला आहे. तीन सोंडेचा असा तो ऐरावत आहे की ज्याच्यावरती तो बसलाय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना त्याचे डिटेल्स आहेत ना, बारकाईने जर आपण बघितले तर बारीक डोळे असू देत, त्याच्या सोंडेवरती असलेले बारीक हे वण, म्हणजे जिथे सोंड वळते त्या तिथे असलेलं डिटेलिंग असू दे, त्याच्या अंगावरती असलेले घातलेले दागिने असू दे, या सगळ्या गोष्टी ना तितक्याच बारकाईने दिसतात. आता इथे जर तुम्ही स्पेसिफिकली बघाल तर ही फुलांचं डेकोरेशन इथे फिरलंय, पण ही सोंड आहे ना त्याच्या मागणं जाऊन अशी पुढे वरती आली आहे. म्हणजे ह्या लेवल पर्यंतचं बारीक डिटेलिंग ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने केलं गेलेलं दिसून येतं. आणि हे सगळं शिल्प किती मोठं आहे असं जर आपण बघितलं ना, तर साधारणपणे आडवं माप याचं, म्हणजे ह्या अख्ख्या पॅनलचं जर आडवं माप आपण पाहिलं इथपासून इथपर्यंतचं, ते अराउंड 6 फूट आहे. आणि ही जी हाईट आहे ती अराउंड एक 3 ते 3.5 फूट आहे. म्हणजे या 6 बाय 3 ह्या एवढ्या चौकोनामध्ये केलं गेलेलं हे कार्विंग आहे. ह्याच्या कडेला इथे नाग आपल्याला दिसतात, या बाजूला इथे नाग दिसतो, ह्याच्यावरती परत फुलांची नक्षी दिसते. म्हणजे अक्षरशः 1 सेंटीमीटर कोपरा पण त्यांनी असं ठेवलेलं नाही की जिथे काही ना काही काम केलेलं नाही. ह्या मंदिराचं मुख्य आकर्षण असं जर म्हणाल ना, तर हे वरची म्हणजे ललाट बिंबाचं जे डेकोरेशन आहेत ना, हे याचं प्रॉमिनंटली अट्रॅक्शन आहे, की ज्याच्यामध्ये सगळा जीव त्या शिल्पकारांनी ओतलेला दिसतो. हे बऱ्यापैकी सगळ्यांना इझी टू आयडेंटिफाय असं हे शिल्प आहे. त्यामुळे ह्याच्यात अजून काही मी फार बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही. ह्याचा उग्र चेहरा हाच आपल्यासाठी भरपूर पुरेसा आहे आपल्याला समजवायला. त्याच्या इथे 2 हात आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत, नखं दिसत आहेत. फक्त आपल्या इथे मांडीवर ठेवून आडवं फाडलेलं दाखवलंय हिरण्यकश्यपूला. तर इथे फक्त त्यांनी मिरर केलाय. हे थोडंसं त्याच्यामधला बदल आहे. पण कन्सेप्ट अजिबात बदलत नाही, गोष्टी त्याच राहतात. पौराणिक या ज्या आहेत त्याच कथा इथपर्यंत पूर्ण कंटिन्यू झालेल्या दिसतात.
या इथला जो राजा आहे त्या राजाचा मुकुट जसा आहे तसा हा मुकुट पण दिसतो आपल्याला. म्हणजे तिथल्या लोकल ह्याला सपोर्ट होणारी सगळी वेशभूषा आपल्याला त्या तिथे रिफ्लेक्ट होताना दिसते. तिथनं आपण आतमध्ये आलो की हे उमा महेश आहे. म्हणजे आता सगळ्यात बाहेर आपण जर बघितलं ना तर इंद्र होता, नंतर मग विष्णू आहे, आणि आतमध्ये आल्यानंतर शिवपार्वती आहे. असे तिघही या इथे आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये पण हा छान नंदी, आणि नंदीवरती बसलेला शंकर, त्याच्या मागे बसलेली पार्वती. आता इथे बारकाईने जर बघितलं ना तर या हातात छान असा हात घातलेला दिसतो बघा, की जो म्हणजे व्यवस्थित आपण हातात हात घालून जर बसू तशा प्रकारे ते बसलेलं आपल्याला दिसतं. नुसतं एवढंच नाही आहे, आता ह्याच्यात अजून थोडंसं डिटेलिंग मध्ये आपण जर गेलं ना तर हा नंदीचे पाय जिथे आहेत ना, तो पाय जिथे टेकतोय ना त्या टेकणाऱ्या पायाला पण ना प्रॉपर त्याला एक सपोर्ट दिला गेलेला आहे. म्हणजे हवेत तो पाय नाहीये लोंबत कुठेही. जिथे त्याच्या हातात पायाखाली काही नाहीये तिथे एक फुल आलंय, त्या फुलाचा बेड तयार झालाय आणि त्या फुलावरती त्याचा पाय आलाय, आणि त्याला प्रॉपर सपोर्ट त्या ह्याच्यामध्ये दिला गेलेला दिसतो. आता पार्वतीची उंची आणि त्याला बसायला लागणारी जागा हे कन्सिडर करता तिच्या पायाच्या इथे एक छोटं स्टूल पण दिसतं बघा. म्हणजे ही सुद्धा काळजी त्या प्रत्येक शिल्पकारांनी त्याच्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते. दोन्ही साईड वाईज जर आपण बघितलं तर या इथे गरुड दिसतात. या बाजूला इथे एक गरुड आहे, तसंच उजव्या हाताला या कोपऱ्यात पण एक गरुड आहे. म्हणजे हे पण या इथे दिसतात. तसं डायरेक्ट कनेक्शन आपण त्याला बघायला गेलो तर खरं काही नाही आहे. म्हणजे नॉर्मली गरुड असेल तर विष्णू यायला पाहिजे, पण ती त्या कलाकारांनी घेतलेली लिबर्टी आहे की मला ह्याच्यात काय बसू शकतंय, जेवढं जास्तीत जास्त दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न ह्याच्यामध्ये मी केलेला आहे. हे करून थोडं आपण आतमध्ये आलो ना की हे आता विरासत ग्रुपवर मी पण आहे, आणि कैलास किंवा वेरूळ हे सगळ्यांचंच प्रेम आहे. म्हणजे त्यात काही दुमतच नाहीये. रावण शिकिंग कैलास हे वेरूळला गेलेल्या प्रत्येकाचं आवडतं शिल्प आहे असं मी म्हणेन. म्हणजे असं नसेल तरच जरा नवल असं म्हणायची वेळ आहे. हे सेम शिल्प जे आहे ते आपल्याला तिथे पण दिसून येतात. डिटेलिंग जी आहेत ना ती सेम आहेत, फक्त आपल्या इथे 10 तोंड दाखवण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या इथे ती वेगळी आहे. त्यांच्या इथे एकावर एक अशी डोकी दाखवली जातात. म्हणजे एक लेअर आहे, दुसरा लेअर आहे, तिसरा लेअर आहे, असं करून ती 10 डोकी होतात रावणाची. आपल्या इथे आपण आडवी दाखवतो बऱ्याचदा. हा त्याच्यामधला फरक आहे. पण गोष्ट तीच राहते. रावण कैलास उचलायचा प्रयत्न करतो, हलवायचा प्रयत्न करतो. ते हलवत असताना जी प्राणी आणि पक्ष्यांची धावपळ होते ती धावपळ इथे तशीच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव हा तसाच आहे. म्हणजे इथे व्याल आहेत, म्हणजे सिंह आहेत, पण ते सुद्धा असे व्यवस्थित घाबरून बाजूला पळताना दाखवले गेलेले आहेत. हे सगळं होत असताना इथे जे नमस्कार करून उभे ऋषी आहेत की अरे हे नक्की काय चाललंय, आता ही काय हालचाल होतीये, ही जी त्यांच्या मनात असलेली भीती आहे ती पण इथे दिसतीये. शिव आणि पार्वती जे बसलेले आहेत तेव्हा पार्वतीचा सुद्धा अरे ही जी काय हालतोय हा कैलास, हा हालत असतानाची जी एक भीती वजा हे आहे ती पण आपल्याला इथे दिसते. तिचा दुसरा हात जो आहे तो शंकराच्या अंगावर त्यामुळे गेलेला दिसतो, तिने घट्ट धरलेलं दिसतं. ओव्हरऑल त्या गोष्टीतले जे बारकावे आपण वेरूळमध्ये बघतो किंवा आपल्या इथे जे बघतो ते आणि हे याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही आपल्याला. फक्त हे सगळं शिल्प साधारण 5x4 या एका चौकोनात बसवलेलं आहे. वेरूळमध्ये आपल्याला जरा ते जास्तच मोठ्या प्रमाणात बघायची सवय झालेली आहे असं मी म्हणेन. पण हे डिटेल प्रत्येक बारीक त्या झाडाचं पान, त्यांच्या हातात असलेल्या प्रत्येक ऋषीच्या हातात असलेली रुद्राक्षाची माळ, इथपासनं सगळ्या डिटेल्स इतक्या सुंदर या ठिकाणी दाखवलेल्या आहेत की ते आपल्याला ती माहिती पुरवण्याच्या दृष्टीने किंवा त्या लोकांना ती तिथे राहत असलेल्या लोकांना ती गोष्ट समजवण्याच्या दृष्टीने भरपूर होतात. जे मी म्हंटल ना की आता हे चेहऱ्यावरचे भाव बघा, म्हणजे हा घाबरलेले जरी असले प्राणी तरी ते घाबरलेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन तितक्याच यांनी दाखवली गेलेली. हे सगळं करत असताना इथे गणपती पण दिसतो आपल्याला. इतका गोंडस आहे ना, म्हणजे त्या तिथले गणपतीची जी शिल्प आहेत ना ती इतकी गोंडस आहेत की प्रॅक्टिकली असं बघताना फार भारी वाटतं आपल्याला की
त्याला काही दुसरं हेच नाही, म्हणजे कंपॅरिझनच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. दुसऱ्या बाजूचं जर आपण बघितलं त्याच्यामध्ये, हे बघा, इथे सगळे नमस्कार करून आहेत. हे ऋषी साधू जे आहेत ते वर बघतायत की हे काय चाललंय काय नक्की, म्हणजे तू बघतोयस की नाही, असा जो एक प्रश्नार्थक हे असतो त्या ह्याच्यामध्ये ते वरती बघतायत. असं सगळं बारीक डिटेलिंग ह्याच्यामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. मी जसं म्हणलं की हे प्रत्येक झाड, त्या झाडावरची पानं, त्यात असलेले बारकावे हे याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी दाखवलेले आहेत. आणि त्यांनी खाली सोडलेला पाय आणि त्याचा दाबलेला अंगठा, इतका छान प्रकारे ते दाखवलं गेलेलं आहे ना, की त्याच्यात काही हे नाही आहे. आणि हा शंकरांनी पण किती छानपणे त्या पार्वतीला जवळ घेतलं की ठीक आहे, असू दे, तो काही करू दे, मला माहिती आहे तो काय करतोय आणि मी काय करणार आहे हे पण मला माहिती आहे, त्यामुळे जास्त काही त्याचं टेन्शन घ्यायची कारण नाही, असं जे एक फीचर असतं ना, तसं अतिशय छान प्रकारे इथे दाखवलेलं आपल्याला दिसतं. तसाच हा नटराज आहे, की जो अजून एका लिंटल पॅनलवरती आपल्याला दिसतो. या इथे एक वादक आहे साईडला, आणि या इथे पण एक. हे जरा खूप बारकाईने बघण्यासारखे आहेत. हवं तर हा फोटो मी मुद्दाम आपल्या ग्रुपवरती पण टाकेन, म्हणजे त्याच्यावर अजून आपल्याला चर्चा करायची जरी आपल्याला करता येईल. ही सगळी जी मंदिर आहे, ते मेन मुख्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची 3 ते 4 मंदिरं, असा तो अख्खा कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये अजून एक त्या तिथल्या मंदिरांमध्ये दिसणारी गोष्ट आहे ती म्हणजे ही फॉल्स डोअर्स. ही जी दरवाजे आपल्याला दिसतात ते प्रॅक्टिकली इतके डिक्टो कोरलेले आहेत की तो दरवाजा खरा आहे की काय असं वाटावं, पण दोज आर फॉल्स डोअर्स. असं ते त्याची एक वन ऑफ द पिक्युलॅरिटी आहे. आपल्या इथे जसं द्वारपाल असतात तसे हे द्वारपाल आहेत बसलेले, की जे साईड वाईज आपल्याला इथे बसलेले दिसतात, की जे तिथे मंदिराच्या चारी बाजूनी आपल्याला दिसून येतात. अशी अनेक शिल्प आहेत. ही गोष्ट जर बऱ्याच जणांना माहीत असूही शकेल किंवा नसेलही. शंकर आहे आणि हा एक बाण मारणारा व्यक्ती आहे. आता हा कोण आहे काय आहे याच्याबद्दल मी इंद्रनीलला सांगेन की ह्याच्यावरती प्रश्नोत्तर तू नंतर आपल्या ग्रुपवरती घे हवं तर. पण हे अतिशय एक बाप अशी ती गोष्ट आहे प्रॅक्टिकली पुराणातली किंवा आपल्या ह्याच्यातली, की ज्याच्यामध्ये शंकराला सुद्धा कोण मोहित करू शकतं का, ह्याच्यावरती तो अख्खा प्रसंग आहे, की जो इथे पूर्णपणे दाखवला गेलेला आहे. या दोन, इथे जर बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 अशी 4 लेयर्स मध्ये हे कार्विंग दिसते. म्हणजे 4 वेगळ्या वेगळ्या पातळींवरती शिल्प काढली गेलेली आहेत, 4 वेगळ्या पातळी दाखवल्या गेलेल्या आहेत लोकांच्या सुद्धा. आणि सगळ्यात वरती मग आपल्याला शंकर दिसतो. असं अतिशय बारकावे असलेलं हे शिल्प काम असलेलं हे मंदिर आहे, की जे बांतेश्री म्हणून मी, मला आवडतं हे शिल्प, हे मंदिर, त्याचं कारणच हे आहे की जेवढं बघू ना याच्यामध्ये तेवढ्या याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत जातात. आणि इतक्या अनेक गोष्टी आहेत ना की त्या आपण डायजेस्टच करू शकत नाही, अशातला तो प्रकार होतो. आता इथे जर बघितलं आपण तर कंसद कंसाचा वध आहे की जो केलेला दिसतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या एवढूशा एका पॅनलमध्ये ना त्यावेळची राजवाड्यांची किंवा मंदिरांची पद्धत, त्यांची बांधकामाची स्टाईल, त्या रिलेटेड त्याचे खांब, त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर, रथ असतील तर रथ कसे होते, ह्या सगळ्या डिटेल्स पासनं ते कंसाचा वध करेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या एवढ्या एका ब्रॅकेटमध्ये त्यांनी सगळ्या बसवून दिलेल्या आहेत. म्हणून मी जे मगाशी म्हटलं ना की छोटा पॅकेट बडा धमाका म्हणण्याचं कारणच या मंदिराला खरं ते आहे. प्रत्येक कोपरा आणि कोपरा इतका बारकाईने आणि यांनी कोरीव काम करून ठेवलेलं आहे की ते संपता संपत नाही. म्हणजे एका लेवल नंतर आपली आकलन शक्ती संपते, पण ते मंदिर संपत नाही, अशातला प्रकार होतो. असं हे छोटस मंदिर, पण डोक्याच्या दृष्टीने अतिशय न संपणारं खाद्य देणारं असं हे मंदिर आहे, की जे त्यामुळे मला आवडतं. आणि सगळ्यात शेवटी आपण ज्या मंदिराकडे येतोय ते सगळ्यांचं आवडतं, आणि ज्याच्यामुळे ऍक्च्युली कंबोडिया हा देश सगळ्यांपर्यंत पोहोचला, असं आशियातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर, विष्णू मंदिर, असं हे अंकोर वट.
हा आम्ही तिथल्या बलून मधनं काढलेला फोटो आहे. ह्याचा जो एरिया आहे ना, तो अख्खा एरिया फोटोमध्ये पण पटकन कव्हरच होत नाही, एवढा मोठा याचा एरिया आहे. साधारण ह्याचा स्क्वेअर किलोमीटर एरिया जर आपण धरला तर 402 किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे याचा. 402 एकर एरिया आहे याचा. एवढा एरियावरती पसरलेलं हे मोठं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये ना गंमत अशी आहे, म्हणजे आपण नॉर्मल जर कम्पेअर करायला गेलं की हे काय आहे नक्की, एरिया टू हे कम्पेअर करायचं म्हटलं तर काय होईल, तर हा जो एरिया आहे ना, हा एरिया अख्खाच आपण इन टर्म्स ऑफ ग्राउंड कन्सिडर करायला गेलं तर क्रिकेटच्या ग्राउंडला जर आपण कम्पेअर केलं तर साधारण 50 ग्राउंड त्यात बसतात. आणि तेच जर आपण फुटबॉलच्या ग्राउंडला कम्पेअर करायला गेलं तर साधारण 400 ते 500 ग्राउंड बसतात. एवढा मोठा परिसर असलेलं असं हे मंदिर आहे. हा बेसिक प्लॅन आहे की जो आधी आपण जसा बघितला, साधारण प्लॅन जो मंदिरांचा आहे तो सेम पॅटर्न मध्ये रेप्लिकेट होताना आपल्याला दिसतो. सूर्यवर्मा दुसरा हा जो राजा होता, यांनी बेसिक या मंदिराची सुरुवात केली 12व्या शतकामध्ये. आणि साधारण 28 ते 30 वर्षांमध्ये मंदिर बांधून पूर्ण करून टाकलं जाईल. ह्याचा ह्याच्यात सगळ्यात मोठी गंमत मला अशी वाटते की 400 एकरवरचं मंदिर जेव्हा आपण बांधायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा सेंटर आयडेंटिफाय करणे, सेंटर आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचे राईट अँगल्स एक्झॅक्ट बसवणे आणि पूर्व पश्चिम सूर्य उगवणे आणि मावळणे ह्याच्या दिशा बघून त्याचा जो सूर्याचा प्रवास आहे दोन्ही दिशांचा, तो डोळ्यासमोर ठेवून ते राईट अँगल्स एक्झॅक्ट ठेवून त्याप्रमाणे ते अख्खं मंदिर 400 एकर मधलं बांधत बाहेर येणे हे अचाट काम आहे की जे सर्वसामान्यपणे आजही मशीन्सच्या दृष्टीने वापराने करायचं म्हटलं तरी आपल्याला ते खूप अवघड आहे. पण हे बरोबर 12व्या शतकामध्ये त्या माणसांनी जे काय करून ठेवलंय ना, त्याला काही म्हणजे त्याच्यासाठी जी एक टेक्निकल एक्सपर्टीज पाहिजे ती त्या माणसांकडे नक्की होती. आणि ते अतिशय प्रिसाइजली ते करू शकत होते हे आपल्याला त्यातनं कळून येतं. साधारण 3 लाख लोक, 6,000 हत्ती असे ते काम करत असतील तर साधारण आपण ते इमॅजिन करताना सुद्धा आपल्यासाठी ते केवढं ह्यूज येते की म्हणजे एखाद्या एरियात गेल्यावरती माणसंच दिसतील तिथे काम काय होतंय हे कळणं. आणि ते काम करणारी जो कोण एखादा मेन स्थपती असेल की जो ते सगळं मॉनिटर करतोय त्याच्या डोक्यात ते कसं मावलंय हे सगळं विचित्र आणि अतिशय अवघड प्रकरण आहे ते. आणि हे सगळं कंटिन्युअसली 28 वर्ष 30 वर्ष काम करायचं आणि ते हँडओव्हर करायचं राजाला. म्हणजे त्या स्थपतीच्या दृष्टीने जर विचार केला तर ते एकमेव मंदिर आहे त्याच्या अख्ख्या करिअर मधलं की जो तो बांधणार आहे. आणि त्या एका मंदिरावरती त्याचं अख्खं नाव होणार आहे किंवा कदाचित नाव त्याचं होणारच नाहीये, असंही होण्याची शक्यता आहे. अशी कलाकृती तयार करणं हे ह्या राजांना फार सहजपणे जमलंय असं मी म्हणेन. ह्याच्यात अजून एक मोठी गोष्ट अशी वाटते की याला नंबर ऑफ लेयर्स आहेत. साधारण 5 एक लेयर्स वरती ते मंदिर हळूहळू वरती वरती जात जातं. सगळ्यात बाहेरचा जो आहे तो एक म्हणजे ह्याच्या बाहेर एक लेयर आहे, त्यातनं आपण आतमध्ये आलं की खंदक आहे, मग आत आल्यानंतर हे दोन साईड वाईज पूल्स आहेत, मग कडेची बाउंड्री आहे, मग आतमधले हे पॅनल्स गॅलरीज आहेत, त्यातनं आपण वर आलं की परत आतमध्ये एक गॅलरी आहे. असं करून या सेंट्रल याच्यापर्यंत आपण पोचतो. म्हणजे अं, आपल्या ओव्हरऑल हिंदू मायथॉलॉजी आणि याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मेरू म्हणजे मंदार पर्वतावरती, मेरू पर्वतावरती जो विष्णू बसलेला आहे त्याची रेप्लिका जर क्रिएट करत जायचं म्हटलं तर त्या हिशोबाने जी लेवल्स मला लागत आहेत त्या लेवल्स करत मी त्या लेवल ह्याच्यापर्यंत वरपर्यंत नेऊन थांबायचं. आणि त्या सगळ्यात उच्च सगळ्यात वरच्या लेवलवरती मग माझ्या विष्णूची मूर्ती तिथे मी अधिष्ठित करायची. हे सगळं डे वन पासून डोक्यात ठेवून त्या सीएम रिप नावाच्या नदीचा अख्खा प्रवाह वळवून तो 5 एक किलोमीटर फिरेल या हिशोबाने त्या 250 मीटरच्या खंदकातनं बाहेरनं फिरवून तो आतमध्ये आणायचा. हे सगळं काम त्या माणसांनी, त्या कला स्थपतींनी अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आपल्याला दिसतं. तिथनं आपण आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा साईड वाईज अशा गॅलरीज आहेत की जे जसे आता जे आपण चेकपोस्ट म्हणतो तसे चेकपोस्ट आहेत की जिथे आउटर याच्यामधली जी कामं आहेत ती सगळी इथे केली जाऊ शकतील. हे क्रॉस करून आपण मग आतमध्ये जातो. जसं मगाशी आपण बघितलं
तापरोमला, तसे हे नंबर ऑफ लेयर्स आहेत बघा. 1, 2, 3, 4 अशा लेयर्स मध्ये हे स्टोन्स बसवलेले आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा या ज्या अशा निश आहेत, त्या इंटरलॉकिंग निश आहेत की ज्या एकमेकांमध्ये अडकत जातात आणि त्या अडकल्यामुळे ते दगड एकमेकांवर राहतात. असं हे या स्टाईलमध्ये अख्खं मंदिराचं बांधकाम आपल्याला झालेलं दिसतं. असे हे पूर्ण गॅलरीज आहेत की ज्या आपण आतमध्ये जाताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतात. इथनं आपण आत गेलं की अख्खा मोठा सरळ रस्ता आपल्याला दिसतो की ज्यातनं पहिलं दर्शन आपल्याला अंकोरवाटचं होतं, की हेच ते असं जे आहे ना, तो फील देणारा हा पहिला हे आहे की ह्याच साठी केला होता अट्टहास, अशातला हा प्रकार कंबोडियात गेल्यावर होतो. हे क्रॉस करून आपण जसं पुढे जातो तसं मग आपल्याला हे अख्खं मंदिर दिसायला लागतं. ह्याच्या कडेला असलेले हे कडेचे चारी शिखर आणि हे मध्ये असलेलं मूळ गर्भगृहाचं शिखर, असे हे 5 शिखरांवरच्या याच्यावरती अधिष्ठित असलेलं हे मुख्य मंदिर. इथेही बघितलं तर या सगळ्या पायऱ्या आहेत. इथून ह्या एका लेअर म्हणजे एका लेवलवरती आपण येतो, ह्याच्यावरनं आतमध्ये अजून एका लेवलवरती येतो आणि मग त्यातनं चढून ह्या वरच्या लेवलवर येतो. ही 4 शिखरं आहेत, त्याची लेवल परत वेगळी आहे. त्यातनं थोडंसं वर चढून गेलं की हे सगळ्यात वरचं मधलं शिखर आहे. अशी ओव्हरऑल लेयर्स मध्ये असलेली ही पातळी आहे. साईड वाईज आपण जर बघितलं ना, तर हे असे अख्खे चारही बाजूनी, जसं आपण मगाशी प्लॅन मध्ये बघितलं, चारही बाजूनी अख्ख्या या गॅलरीज आहेत की ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची शिल्प आहेत. मग त्या कुरुक्षेत्रातल्या लढाईचं शिल्प असू देत, त्या राजाचं जे युद्ध झालं होतं त्या युद्धाचं शिल्प असू देत, त्या राजाच्या प्रोसेशनचं शिल्प असू देत, ही सगळी शिल्प ह्या साईड वरती काढलेली आपल्याला दिसून येतात. आणि मग आतमध्ये गेल्यावरती मुख्य मंदिर आपल्याला दिसतं. ह्याच्यामध्ये पण आपण बघितलं तर हा अख्खा जो आहे ना, हा अख्खी प्लिंथ आहे, म्हणजे अधिष्ठान आहे की ज्याच्यावरती ते अख्खं मंदिर बसलेलं आहे. त्याला लेवल अप करून मग आतमधल्या गॅलरीज येतात आणि या गॅलरीज क्रॉस करून जसं आपण आतमध्ये जातो तसं मग आपल्याला या अप्सरांचं दर्शन व्हायला सुरुवात होते. ह्या अशा साधारण काही हजार अप्सरा आपल्याला तिथे पूर्ण भिंतींवरती कोरलेल्या दिसून येतात. आणि याच्यात गंमत अशी आहे की या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी बदल दिसतो. म्हणजे अगदी आता इथे जर बघितलं ना, तर हिची हेअरस्टाईल वेगळी आहे, हिची हेअरस्टाईल वेगळी आहे, हिची परत वेगळी आहे, हिची वेगळी आहे. प्रत्येकाचं गळ्यातलं जे आहे ते गळ्यातल्यामध्ये काही ना काहीतरी बारीक फरक असतो. कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी फरक हा प्रत्येक याच्यामध्ये डिटेलिंग मध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि हा थ्रू आउट सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे त्या लेवलचं डेडिकेशन काम करत असतानाच आपल्याला इथे प्रामुख्याने दिसून येतं. तर हे बांधत असताना जो बाहेरनं आपल्याला दगड दिसतो तो सँडस्टोन आहे पूर्ण, पण आतमध्ये जो आहे ना तो लॅटराईट आहे, म्हणजे जांभा दगड आहे, जो आपल्या इथे कोकणात पण मिळतो तसं म्हणलं तर. आतमधला सगळं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण जांभ्याच्या दगडावरती तोलून धरलेला आहे आणि बाहेरनं जो दिसणारा सगळा दगड आहे तो हा सँडस्टोन आहे. आणि ही या अशा सगळ्या पायऱ्या आहेत की ज्या चढत आपण वरती जातो. आता ह्या पायऱ्यांची अजून एक गंमत आहे. नॉर्मल आपण जेव्हा जिन्याच्या पायऱ्या करतो वरती चढण्याला, त्याला आडवा भाग जो आहे, म्हणजे ज्याला आम्ही ट्रेड म्हणतो, तो मोठा असतो, तिथे आपण पाय ठेवतो. आणि रायझर जो असतो की जी उंची असते ती कमी असते. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, यांचं बरोबर उलट आहे. रायझर मोठे आहेत आणि ट्रेड खूप लहान आहेत. त्यामुळे याच्यावर तुम्ही सरळ पावलं टाकून चढूच शकत नाही. पावलं आडवं टाकत चढलं तरच चढता येतं. अशा म्हणजे इथे घाई गडबडीचं कामच नाहीये थोडक्यात. हे दोनच केसेसमध्ये हे पॉसिबल असतं. एक, माणसांची उंची खूप लहान पाहिजे की ज्यांना वर चढता येऊ शकेल, पण उंची लहान असेल आणि रायझर जास्त असेल तर चढता येत नाही. त्यामुळे ह्याच्यात दुसराच एक ऑप्शन राहतो की तुम्ही वर चढताना किंवा खाली उतरताना अतिशय हळू प्रकारेच चढावं लागतं, तरच तुम्ही ते चढू शकता. थोडक्यात मंदिरात आतमध्ये येत असताना कुठल्याही प्रकारची घाई करण्याची परमिशनच तुम्हाला त्या स्थपतींनी ठेवलेली नाही. जसं मी म्हटलं की आपण सुरुवातीचा जो गॅलरीचा फोटो आहे ना काढला, तो या एरियातनं काढलाय कुठनं तरी. आणि तिथनं मग आपण अख्खं असं चालत येतो. चालत आल्यानंतर या बाहेरच्या गॅलरीज येतात, त्या क्रॉस करून मग या आतल्या गॅलरीज येतात. आणि मग चढून आपण या वरचे जिथे ती 4 शिखर आहेत त्या गॅलरीमध्ये येतो. असे हे त्याचे बेसिक लेयर्स आपल्याला दिसतात.
त्याच्यामध्ये ही जे हे चार याच आहे आणि हे सेंट्रल शिखर जे मी म्हंटल ते हे इथे आपल्याला मध्ये दिसून येतं. ह्याच्या मुख्य गर्भगृहाच्या इथे आता चारही त्यांनी जे दरवाजे आहेत ते बंद करून टाकले पूर्ण. म्हणजे हे पूर्ण असे पॅक केले आणि त्याच्यासमोर आता चारही याच्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती आहेत. इथे रिक्लायनिंग बुद्ध आहे आणि इथे उभी उभी बुद्धाची मूर्ती आहे. पण ह्याच्यात बारकाईने बघण्यासारखी गोष्ट जी आहे ती आता ही दुसऱ्या बाजूची मूर्ती आहे की जिथे त्यांनी मूर्ती ठेवलेली आहे. ललाट बिंबावरती इथे जर तुम्ही बघाल तर नॉर्मल आपण टेम्पल आर्किटेक्चरचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ललाट बिंबावरती जो देव कोरलेला असतो दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑफ इनर सँक्टम डेटी. म्हणजे आतमधल्या जो गर्भगृहातला देव आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला त्याच्यावरती दिसतं. हे नॉर्मली मानलं जातं. यादव काळानंतर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मग आपल्याला जास्त करून गणपती दिसायला लागतो. आता इथे जर बघितलं तर हा शेषशाही विष्णू आहे आणि हा हा इथला ललाट बिंबाचा फोटो आहे. म्हणजे मेन सँक्टमच्या वरती जो ललाट बिंब येतोय त्याच्या इथे शेषशाही विष्णूच आपल्याला वरती दिसून येतो की जे इनडायरेक्टली आयडेंटिफाय करतं की हे विष्णूचंच मंदिर आहे. त्याच्यात काही कन्फ्युजन नाही आहे. असा हा अख्खा परिसर आहे. हे ही बाजू जी आहे ती वेस्ट साईड येते की जी इथून आपण ऍक्च्युली जेव्हा आपण बघून बाहेर पडतो तेव्हा या डायरेक्शननी आपण बाहेर पडतो. जसं मगाशी मी म्हटलं ही जी छोटी छोटी आहेत ना दीज आर लायब्ररीज अँड ऑफिसेस ही जी दोन्हीकडे केलेली होती. हे करून म्हणजे हे बघत असताना ही अशी काही शिल्पही आपल्याला वरच्या लिंटेल्स वरती दिसतात. ह्या मेन जे गर्भगृहाच्या वरचं शिखर आहे त्याच्या वरती असलेलं हे शिल्प आहे. हे तसं तुटलेलं असलं ना तरी थोड्याफार काही गोष्टी आपल्याला इथे दिसतात. त्यातनं काही गोष्टी समजू शकतात. तर हा इथे बसलेला आहे हा राजा जो आहे तो इथे काय आहे आपल्याला कळत नाहीये पण इथे चेहरे दिसतात इथे चेहरे दिसतात. आपण आधीची जी शिल्प बघितली आहेत त्याच्यामध्ये रावणाचं शिल्पांकन त्यांनी असं केलंय. इथे चार चेहरे आहेत इथे चार चेहरे आहेत आणि इथे दोन चेहरे आहेत. असे 10 चेहरे असलेला दशानन म्हणजे रावण हा इथे आपल्याला दिसतो. त्याच्या डोक्यावरती नाचणारा प्रॅक्टिकली हा हनुमान आणि त्यांनी त्याच्या दोन्ही राक्षसांना घेऊन जे काय आदळापट करतोय ती आदळापट करत असलेला हा हनुमान. म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा सीतेला शोधण्यासाठी हनुमान जेव्हा लंकेमध्ये गेला तेव्हाच जे शिल्पांकन आहे ते आपल्याला इथे दिसून येतं. याच्यात अजून एक मला नेहमी आवडती गोष्ट अशी आहे की रामायण आणि महाभारत या दोन्ही कथा ज्या आहेत ना त्या इतक्या इझिली लोकांनी आत्मसात केलेल्या आहेत ना आणि त्या सढळ हाताने सगळीकडे वापरलेल्या आपल्याला दिसून येतात. असं हे त्या मुख्य शिखरावरचं बारीक कोरीव काम आहे की ज्याच्या कडेला इथे नाग आपल्याला दिसतात पूर्णपणे आणि मग ही फुलांचं डेकोरेशन ही एक नर्तिका इथे आपल्याला दिसते. अशी शिल्प आपल्याला दिसून येतात. हे करून बाहेर पडताना परत आपल्याला या अशा अप्सरा हे करतात खुणावतात सांगतात की आहोत आम्ही इथे लक्ष ठेवा. पण आता ह्याच्यापेक्षा माझा फोकस ह्याच्यावरती जास्त आहे. इथे जर तुम्ही बघाल तर हे रेलिंग आहे. म्हणजे आपण जसं खिडक्यांना जाळ्या करतो तशी ही दगडात केलेली कोरीव कामातली रेलिंग आहे. आता हे जर बघितलं ना याचं डायमीटर साधारणपणे 8 इंच ते 9 इंचाचा डायमीटर आहे. पण एखाद्या लेथ मशीनवरती तयार करावी अशा प्रकारे पूर्णपणे बारीक कोरीव काम केलेली अशी शिल्पकला आहे. म्हणजे ते दगडात कोरत असताना त्यांनी कसं कोरलं का त्यांनी खरंच ते दगड आडवे करून त्याच्यावरती लेथ सारखं काम केलं आणि मग उभे केले हे खरोखर अवघड आहे आयडेंटिफाय करायला. पण एखाद्या लेथवर जसं बारकाईने काम होईल तसे हे अनेक ठिकाणी हे पिलर्स आपल्याला जागेवर तिथे बांधलेले दिसून येतात. ह्याच्याच जोडीने जेव्हा आपण त्या साईडच्या पॅनल्स मधनं फिरत जातो तेव्हा आपल्याला वेगळ्या वेगळ्या रामायणातल्या कथा ह्या आपल्याला दिसून येतात. वाली आणि सुग्रीव यांची लढाई ती आपल्याला दिसते. इथे राम दिसतो. इथे तुम्हाला बारीक एक बाण पण दिसतो बघा की जो त्याला मारलाय तो बाण त्याला लागल्यानंतर तो इथे खाली पडलाय ते पण दिसतं. म्हणजे पूर्ण नॅरेटिव्ह स्कल्पचर आपल्याला साईडच्या गॅलरीच्या पॅनल्स वरती आपल्याला दिसून येतं. हे जर आपण बघितलं तर हा अर्जुन आहे की जो वरती माशाच्या डोळ्याचा भेद करतोय.
ही महाभारतातली कथा ही आपल्याला इथे दिसून येते. सूर्यवर्मा जो राजा होता त्या राजाचं एक पॅनल आहे की ज्याच्यामध्ये त्याची लढाई आणि त्या राजाचं करोनेशन याचा पूर्ण शिल्पपट तिथे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. हा तो राजा की ज्याने हे अख्खं मंदिर बांधलं. आता या शिल्पांमधला मोठा हे असं आहे की ज्याला आम्ही बास रिलीफ म्हणतो की कमी उठावातली शिल्प. याला डेप्थ फार नसते, म्हणजे हार्डली एक 2 ते 2.5 इंचाच्या डेप्थ मध्ये ही अख्खी शिल्प कोरलेली आहेत. पण त्याच्यामध्ये तितक्याच बारकाईने सगळं डिटेलिंग आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजे हे याचं सिंहासन, त्या सिंहासनाचे पाय आहेत, त्या पायाच्या मागे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा तितक्याच कुशलतेने त्याच्यामध्ये कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. ह्याच्यात अजून एक पुढे हे आहे की ज्याच्यात अजून थोडं इंटरेस्टिंग येते, मी पुढच्या ह्याच्यात तुम्हाला सांगतो. हे तिथे जी डे टू डे ऍक्टिव्हिटीज आणि त्यांच्या बिलीफ सिस्टीम्स आपण जेव्हा म्हणतो ना, त्याच्यात आपल्याला हे प्रामुख्याने दिसून येतं. स्वर्ग आणि नरक आपण ज्याला म्हणतो, तर नरकात नक्की काय काय शिक्षा होऊ शकतात ह्याचं जे थोडंसं रिप्रेझेंटेशन आहे ना, ते त्या शिल्पांमध्ये आपल्याला इथे केलेलं दिसतं. म्हणजे अख्ख्या शहर शरीराला ना इथे खिळे ठोकलेत बघा. म्हणजे तुम्ही असं केलं तर तुम्ही नरकात जाल, किंवा अजूनही आपण म्हणतो की तुला तेलामध्ये तळलं जाईल, तुला मारलं जाईल, तुला हे केलं जाईल. तर त्यातल्या ज्या आयडेंटिफाय केलेल्या ज्या शिक्षा आहेत ना, त्या सगळ्या इथे आपल्याला दिसून येतात दाखवलेल्या. आणि याचं एक अख्खं असं पॅनल आहे की ज्याच्यामध्ये त्या पॅनलच्या खालच्या बाजूला नरकात काय होतं ते आहे, आणि त्या पॅनलच्या वरच्या बाजूला तुम्ही स्वर्गात गेलात तर काय होईल, असं दोन्ही तिथे दाखवलेलं आहे. आणि त्याचा जो ब्रिज आहे ना, तो छान दाखवलाय की तुमचं जर काही गोष्टी चुकल्या असतील तर तो माणूस असा स्लाइड झाल्यासारखा तिथनं खाली येतो नरकामध्ये. आणि तो नरकात आला की मग त्याच्या नरकातल्या ज्या काय यातना आहेत ज्या आहेत त्या त्याला भोगावे लागतील, असं ते छान तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. समुद्र मंथनाचं हे शिल्प तर ज्याच्यासाठी आपल्याला म्हणजे सुवर्णभूमी बँकॉकच्या एअरपोर्टवर उतरल्यापासून आपल्याला हे शिल्प दिसायला सुरुवात होते. एका बाजूला असलेले हे राक्षस एका बाजूनी त्या वासुकी नागाला ओढतायत, आणि मध्ये असलेला खालती असलेला कुर्म, त्याच्यावर असलेला विष्णू, आणि त्याच्या मागे असलेला हा मेरू मंदर पर्वत, असं सगळं इथे दाखवलं गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला असलेले देव, आणि त्याच्यात हा हनुमान पण घेतलाय त्यांनी की जो एका बाजूने पूर्ण सगळं ओढून ठेवतो. जे मगाशी मी म्हंटल की बारीक बास रिलीफ मध्ये काम करत असताना 1-2 इंचाच्या कोरीव कामात डिटेलिंग आपण दाखवत असू तर किती दाखवता येऊ शकतं याचं जे सुंदर हे आहे ना ते आहे. ही भिंतीची हाईट असं जर बघितली ना तर 6 ते 7 फुटाची हाईट आहे, म्हणजे लांबी साधारणपणे 150 मीटर आहे. असं कंटिन्युअस कोरलेलं ते चित्र आहे. पण इतकं जवळ जवळ आणि बारीक गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करत गेल्या की एखाद्याच्या अंगावरती असलेलं वस्त्र, त्या वस्त्रावरती असलेलं त्याचं डेकोरेशन, त्याचं बारीक काम हे सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेलं दिसतं. महाभारताचं जे शिल्प याच्यामध्ये दाखवलं गेलंय ना, त्याच्यामध्ये इथे व्यास ऋषी पण दिसतात, आणि इथे गणपती पण दिसतो. त्याच्या हातात लेखणी पण दिसते. असा गणपती लिहून घेत असतानाचा शिल्प पण हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं की ते आपलं लक्ष वेधून घेतं त्याच्यामध्ये. मगाशी जे मी म्हटलं की लढाई मधल्या वेगळी वेगळी जी हे त्याच्यामध्ये डिटेलिंग जर आपण कन्सिडर केली तर किती डिटेलमध्ये कोरीव काम केलं गेलंय याच्यासाठी ऍक्च्युली आम्ही फोटो घेतला. आता याच्यावरती ना हे बारीक खवले पण दाखवले गेले बघा. हे खवले तर एक वेळ मी म्हणेन ठीक आहे. आता हे अख्खं चाक आहे, चाकाला स्पोक्स आहेत जे आहेत ते, याच्या मागनं तो दिसणारा माणूस, त्या माणसाच्या अंगावरती असलेले डिटेल्स, असं प्रत्येक गोष्ट त्या त्या लेवलपर्यंत जाऊन त्या शिल्पांमध्ये कोरलेली आपल्याला दिसून येते. तर हा रावण आहे, ही रावणाची जी शेवटची लढाई चालली आहे त्याचं हे शिल्प आहे. त्यामुळे त्याचे 20 हात, त्याच्या हातात असलेली वेगळी वेगळी आयुध, आणि तुंबळ जे युद्ध चालू आहे ते युद्ध, असं सगळं त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. हे बघा, हे मी म्हंटल ते की पूर्ण गोल स्पोक्स आहेत, त्याच्या मागे माणूस दिसतो, त्याच्या अंगावरचे जे आहेत ना त्याचंही सुद्धा बारीक डिटेलिंग जे आहे ते यातनं दाखवलं गेलंय. आता हे तसं म्हटलं तर एरिया लहान आहे, हा म्हणजे एक 2-2.5 फुटाचा सर्कल असेल त्याच्यामधला हा खेळ आहे, आणि हे परत 2 ते 2.5 इंचाच्या डेप्थ मध्ये हे असं सगळं अचाट काम या लोकांनी केलंय.
हे साधारण सगळं फिरून जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा जरा कुठे हुश्य होतं आपल्याला. मग इथे खाली उतरल्यानंतर आपल्याला नारळ पाणी वगैरे जरा मिळू शकतं. कारण हे सगळं साधारणपणे आपण कव्हर करून खालती उतरेपर्यंत पाऊण दिवस संपतो. किंवा बऱ्याचदा होतं असं की अर्धा दिवस बघायचं, बाहेर यायचं, परत आत जायचं. तर मग ते सगळं कव्हर होतं. पण त्यातनं एकदा बाहेर आल्यानंतर जो एक आनंद असतो सगळं बघून आल्याचा, तो काही अं, अवर्णनीय आहे. म्हणजे त्याला काही हे नाही. आणि मग इथनं बाहेर आपण पडतो. हे बाहेर पडत असताना जी आपण सगळ्यात वरती शिखर बघितलं, त्या शिखराच्या इथे जी विष्णूची मूर्ती होती, ती मूर्ती आता त्यांनी सगळ्यात बाहेर पडतानाची जी गॅलरी आहे डाव्या हाताची, त्या तिथे ठेवलेली आहे. ती ही विष्णू मूर्ती आहे, की जी आधी वरती होती ती आता खालती आली आहे. आणि त्या विष्णू मूर्तीचं दर्शन आपण घेतो आणि मग आपण तिथनं बाहेर पडतो. 1992 साली आलं रे. अंकोरला वर्ल्ड हेरिटेज हे मिळालं. आणि तेव्हापासनं वर्ल्ड हेरिटेज आयडेंटिफिकेशन आल्यामुळे मग जी तिथली डेव्हलपमेंट आहे, या गोष्टी आहेत, त्या कंटिन्युअसली तिथे होत गेल्या. आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रिमायसेस हा मेंटेन व्हायला लागला. तर हे सगळं करून झाल्यावरती मंदिर मंदिर सगळं बघून झालं, सगळं झालं, पण तिथे लोकांची जी डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये कापड रे बघण्याचं एक आपल्याला तिथे छान बघायला मिळतं, की ज्याच्यामध्ये अगदी ते आळ्या जेव्हा तो कोश तयार करतात तिथपासनं ते शेवटपर्यंत पूर्ण प्रोसेस आपल्याला त्या तिथे बघता येते. आणि तिथे तयार केलेलं कापड किंवा रेशमी वस्त्र ही आपल्याला तिथे मग आपण विकतही घेऊ शकतो. त्याच्या स्ट्रोल्स तिथे मिळतात आणि अतिशय उत्तम प्रतीचं असं ते हे मिळतं. हे सगळं सीएम रिप आणि हे करत असताना तिथे टोल्ले साहेब म्हणून मोठा तलाव आहे. त्या तलावातली एक बोट आणि त्याची राईड हे तिथली खूप फेमस आहे. तिथे फ्लोटिंग विलेजेस म्हणून एक हे आहे, की जे पूर्णपणे अख्खं गावच्या गाव तरंगतच आहे. तिथे रस्ते नाहीत, ते पाण्यातनंच तुम्हाला जायला लागतं. तर ती एक चक्कर आपण त्या ह्याच्यामध्ये मारू शकतो. आणि ते सगळं करून मग आपल्याला असा एक फील येतो की हा जरा आता त्या अर्थाने कंबोडिया पूर्णपणे आपलं कव्हर करून झालं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्या ह्याच्यावरती छान टोनले साहेब वरती हा सूर्यास्त बघत आपण कंबोडियाचा रामराम घेऊ शकतो. आणि त्या यानी भारतातनं कौंडिण्य तिथे जाऊन जी सुरुवात झाली, की ज्याच्यानंतर पुढे जाऊन अंकोरवट पर्यंतचं अतिभव्य आणि जगाला तोंडात बोटं घालायला लावेल असं एक मोठं स्थापत्य स्थापन झालेलं असं मंदिर हे आपण बघून आपल्या मनाला एक समाधान होतं, की हीच लोक आहेत की जी आपले पूर्वज आहेत. रादर आपण त्यांचे आता अँसेस्टर्स होत असं मी म्हणेन. तर मला या नेहमी बघत असताना ह्याच्यात मेन एकच वाटतं, की हे सगळं बघितल्यावर ना आपल्याला एक रिमाइंड करायला पाहिजे, की हे सगळ्या गोष्टी आपणच केलेल्या आहेत. आज नाही तर 1000 वर्षापूर्वी आपण केलेल्या आहेत, आपण करू शकतो. रादर अजून 10 लोकांना, 10 वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये आपल्या कामामुळे आपण वेगळी छाप आपली निर्माण करू शकतो, की जी आपल्या आधी पण आधीच्या लोकांनी केलेली आहे. त्याचीच एकदा परत आठवण ही ह्या सगळ्या गोष्टी करून देतात असं मला वाटतं. आणि तीच आठवण आपल्या मनामध्ये जागी ठेवून त्या गोष्टी आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये आपण रिफ्लेक्ट करून पुढे जाऊ शकतो. असं हे कंबोडिया तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करताना मला खूप बरं वाटलं. परत एकदा इंद्रनील तुझे धन्यवाद, की तुझ्यामुळे मला ही संधी मिळाली. आणि मी इथे थांबतो. थँक्यू. वा, थँक्यू सो मच. आणि तू आता स्क्रीन शेअर बंद केलंस तरी चालेल. हे म्हणजे एवढा छान उत्तम प्रवास हा आता झालाय सगळ्यांचा. माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ चालू करू शकता आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांचा हात जर रेज केला तर ते लक्षात येईल आणि आपण तो प्रश्न त्यांना विचारू शकू. पण तो प्रश्नोत्तरांकडे जायच्या आधी
मला तुम्हाला सगळ्यांना एक छान अनाउन्समेंट ही या ठिकाणी करायची आहे की हा कार्यक्रम अनाऊन्स केल्यापासून, हे आमच्या डोक्यात नव्हतं खरं तर, पण कार्यक्रम अनाऊन्स केल्यापासून अनेकांनी फोन करून हे आम्हाला विचारलं की आपण कंबोडियामध्ये मंदिरं बघायला जायचं का. आणि तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. आणि आपण साधारण जानेवारीच्या शेवटी कंबोडियाची टूर ही प्लॅन करतो आहोत. मी चॅटबॉक्समध्ये माझा नंबर हा ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तुम्ही त्या नंबरवरती मला कनेक्ट करा आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बाकी सगळे डिटेल्स हे तुमच्यापर्यंत पोचतील. आणि त्या कंबोडियाच्या टूरमध्ये मी असणार आहेच, पण आपल्याबरोबर नरेंद्र वेलणकर देखील असणार आहे. सो कुठल्याही गोष्टी मिस होणार नाहीत याची काळजी आपण तिथे घेणार आहोत. तर हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. माझा आणि नरेंद्रचा नंबर हा ऑलरेडी मी चॅटबॉक्समध्ये शेअर करून ठेवलेला आहे. आणि आत्ता या आजच्या सेशन बद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की इथे विचारावेत. कोणी विचारणार आहे का प्रश्न? ऍक्च्युली एक प्रश्न ऑलरेडी नरेंद्र चॅटबॉक्स मध्ये आलाय. डॉक्टर अरविंद सोनटक्के यांनी विचारलेला आहे की सुरुवातीला जे मंदिर आपण बघितलं, तर त्या मंदिरामध्ये वरचे जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यांना आपण लोकेश्वर म्हणालो. पण आतमधलं सगळं स्थापत्य आणि मूर्ती या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि रचनेतल्या मूर्ती असल्यामुळे आपण त्यांना बाहेर लोकेश्वर कसं म्हणायचं? त्यांना दुसरी काही उपमा आहे का? नाही, त्या लोकेश्वरच आहेत, ते आयडेंटिफाईड आहे. कारण त्या मंदिराचं ओव्हरऑल स्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन पॅटर्न जर आपण कन्सिडर केले तर त्याच्या आउटर पॅनल्स आहेत ती नंतर बांधली गेली आहेत. म्हणजे मूळ मंदिर आधी बांधलंय आणि आउटर पॅनल्स ही नंतर एक्सपांड झाले. त्यामुळे ते नंतरचं एक्सटेन्शन आहे. त्यामुळे ते तसं डायरेक्ट त्याला म्हणता येत नाही. ओके, ग्रेट. अजून एक प्रश्न मला काकूंनी एका व्हॉट्सअप वरती विचारलेला आहे की तुम्ही शेवटी जे सिल्कचं दाखवलं तर तिथे आपण शॉपिंग करू शकतो का? नक्कीच करू शकतो. म्हणजे काय, रादर ते ती टूर त्यासाठीच असते की ती प्रोसेस पण बघता येते आणि खरेदी पण करता येते. ओके, ग्रेट. निलय कुलकर्णी. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की जे बास रिलीफ आपण बघितलं, तर ते करण्यामागे म्हणजे काय कारण होतं की तो दगड आणखीन डीप रिलीफ परमिट करत नव्हता का, ते आर्टिस्टिक चॉईस होती का, त्याच्या मागे काही आपल्याला कारण माहिती आहे का? ब- की भारतात कुठे आणखीन असं जे शॅलो रिलीफ्स आहेत तशी दुसरीकडे बघायला मिळतात का? भारतात आपल्या इथे फार कमी मिळतात. म्हणजे प्रिसाइजली एक्झॅक्ट कुठे मिळतात असं मला सांगता येणार नाही. पण कंबोडियामध्ये जे शॅलो रिलीफ आपल्याला दिसतात ते असण्याचं मेजर कारण हे तिथल्या शिल्पकारांना किंवा तिथले जे आर्टिझन्स आहेत त्यांची जी ती लिमिटेशन असावी. त्यात अजून एक हे आहे की तिथले जर सँडस्टोन बघितले तर त्याचा जो थिकनेस आहे तो 8 इंचाचा आहे. 8 इंच 10 इंच असा आहे. तर स्टॅबिलिटी ऑफ द स्टोन त्या रेफरन्सनी ते होऊ शकतं. हे मला जमतंय असं एकदा आर्टिझन्स मध्ये व्हायला लागलं की मग त्यात अजून बऱ्याचदा होतं असं की त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट किंवा चेंजेस केले जात नाही. एक पॅटर्न म्हणून तो ऍक्सेप्ट केला जातो. ही पॉसिबिलिटी तिथे जास्त आहे. ग्रेट, थँक्यू. आनंद घुरिया सर. नमस्कार. फार सुंदर विवेचन. थँक्यू. इथे तुम्ही जेव्हा समुद्र मंथन दाखवलं त्याच्यामध्ये मारुती दाखवलाय, हो, हे कुठेही आपल्या लिटरेचर मध्ये नाहीये. नाही आणि इथली जी सगळी जी शिल्प आहेत ती लिटरेचरला धरूनच आहे, म्हणजे त्यांचं ज्ञान ह्याच्यातलं हे होतं. तर हे मारुती जो तिथे आहे त्याचं काही एक्सप्लेनेशन आहे का? सगळी अगदी जर बघितलं तर सगळीच आहेत असं नाही आहे. काही काही याच्यात मिक्सचर झालेलं आहे. म्हणजे जसं त्या बांतेश्रीच्या याच्यात आपण बघितलं की एकीकडे गरुड येतो आणि मध्ये शिव येतो. तसं काही त्याला डायरेक्ट कनेक्शन नाही आहे. ते थोडंसं आर्टिस्टिक लिबर्टी आहे. पण बऱ्याच वेळेला हे जे आहे ना हे लोकल त्या प्रदेशामध्ये जे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यांच्या रेफरन्सनी केली गेलेली शिल्प असतात. आणि तसा तो ऍक्सेप्टेड फिनॉमिनन तो आहे की जिथे
आपल्याला तो मारुती पण दिसतो. कारण जसं आपल्या ह्याच्यामध्ये लोककथा आपण म्हणतो की गावागावातल्या ह्याच्यामधल्या रामायणाच्या कथा थोड्याशा बदलतात किंवा महाभारताच्या कथा थोड्याशा बदलतात, हे जसं आपण म्हणतो तशातला तो प्रकार आहे. त्यामुळे त्यावेळेला तिथल्या लोकांनी ते ऍक्सेप्टेड फॅक्ट होती की किंवा ती त्याच्या मागे हा एक विचार असू शकतो की मारुती जिथे आहे तिथे विजय आहे, याच्यात काही दुमत नाही आहे. ह्या कन्सेप्ट वरती पण त्या गोष्टी बदलू शकतात. ग्रेट. थँक्यू. यालाच एक जुळून शानबाग दुसरा सर. प्रश्न, एक अच्छा, प्रश्न विचारू. ओके ओके, नक्की नक्की. माझा प्रश्न आहे. हा, इथे इथे आपण थायलंडमध्ये रामकियन आहे, आपल्याकडे रामायण आहे. तसं एक कंबोडिया मधलं जे शिल्प आहे ते कुठल्या त्या रामायणाचं नाव काय आहे? त्याला तिथे रामायणच म्हणतात, म्हणजे तिथे असं वेगळं नाव नाहीये त्याला. ओके. हॅलो, मी बोलू का सर? हा शानबाग सर, बोला सर. मी मी हा या अंकोर वॉटच्या देवळाचा फोटो मी खूप वेळेला फेसबुक बघितलेला आहे. पण मी असं वाचलंय की ते कारण मला वाटलं हा वाद आहे की काय, की एकाच दिलं होतं की विष्णू मंदिर आहे, एकाच दिलं होतं की बुद्ध मंदिर आहे म्हणून. असा तो वाद आहे का, तो तिकडे वाद चाललाय का तिकडे? काय आहे तुम्हाला सांगतो. आता मी सगळ्यात पहिल्यांदा गेलो 2016 मध्ये. 16 मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथल्या नॅशनल म्युझियम मध्ये जी डॉक्युमेंटरी दाखवली जाते त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं होतं त्याच्यात विष्णू मंदिर असंच होतं. पण 2019 मध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जी डॉक्युमेंटरी दाखवली गेली त्याच्यामध्ये ते बौद्ध मंदिर आहे असं आहे. आता हे तिथे होण्याचं वन ऑफ द रिझन असं आहे, तिथे चायनीज इन्फ्लुएन्स खूप आहे आता, आणि त्यामुळे देर इज हाय प्रोबॅबिलिटी की ओव्हरऑल हिंदू म्हणजे हिंदू मंदिर आहे किंवा विष्णू मंदिर आहे हे कमी करून ते बौद्ध आहे हे जास्त प्रमोट केलं जाते. ते बौद्ध आहे हे जास्त मला काय म्हणायचं सर, ऐका आपलं नरेंद्र सर, मी बोलू का? हो हो, बोला ना. तिथल्या 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 ज्या गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे की ते विष्णू मंदिर आहे की बौद्ध मंदिर आहे, त्यांचं काय धोरण काय आहे? गव्हर्नमेंट नॉर्मली त्यात काही स्वतःच स्टँड हे करत नाही पटकन. कारण तुम्ही म्हटलं ना की त्यांच्यावरती चायनीजचा प्रभाव पडतोय आणि त्यांनी ते बदललंय 16 नंतर. बरोबर. म्हणजे त्यांनी काहीतरी तिकडे काय मोडतोड वगैरे केले का? मोडतोड वगैरे केले का त्याने? मोडतोड करण्यासारखं त्यात काही नाही, त्यात मोडतोड काही केलेलं नाही. त्यांनी ती वरती शिखरामधली ती विष्णूची जी मूर्ती आहे ती त्यांनी घेऊन खालती आणलेलीच आहे ऑलरेडी, म्हणजे ती आज नाही आणलेली आणि खूप आधीच आली आहे. आणि आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आणि हे जे आहे त्याच्यामध्ये जे विष्णू मंदिर आहे हे ऑलरेडी डॉक्युमेंटेड आहे. त्यामुळे ते काही बदलणार नाहीये काही झालं तरी. हे फक्त कसं आहे, आता मार्केटिंग करताना मी काय वेगळं सांगतोय एवढाच प्रश्न आहे. ओके. अजून एक प्रश्न आलाय की आपली ह्याचं उत्तर मी देईन की आपल्या टूर वगैरे किती दिवसांची आहे. साधारण 6 ते 7 दिवसांची आपली टूर असेल, ज्याच्यामध्ये आपण मंदिर आणि बाकी सगळ्या गोष्टी हे पण कव्हर करणार आहोत. हे पण एक मिनिट परस्पर कोणीही बोलू नका, सगळ्यांचं थोडं कन्फ्युजन होईल. त्यामुळे मी सांगतो आणि मग आपण बोलूयात. डॉक्टर अरविंद सोनटक्के सर. नमस्कार. नमस्कार सर. हा, मी थोडस एक सूचना किंवा एक माहिती मी शेअर करू इच्छितो. अगदी अगदी. की कंबोडियामध्ये किंवा पार्ली या बेटांवर जो धर्म गेला, मग हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म हा किंवा त्यानंतर गेलेला इस्लाम धर्म हा तलवारीच्या जोरावर गेलेला नाही आहे. व्यापाराच्या माध्यमातून ते तिकडे गेले, त्या लोकांनी ते स्वीकारलं आणि त्यामुळे तिथे हिंदू, बौद्ध, जैन किंवा इस्लाम धर्म गेला तरीही ती त्या भागातील राष्ट्र, आग्नेय आशियाई राष्ट्र हे हिंदू धर्माला किंवा बौद्ध धर्माला जास्त प्राधान्य देताना आम्हाला दिसून येतात. म्हणून तिथे थोडस असं एक सौहार्दपूर्ण वातावरण आहे. जसं की भारतामध्ये इस्लाम धर्म आला आणि मग इथल्या मंदिराची तोडफोड झाली, तसं तिकडे नंतर बौद्ध धर्म गेला आणि मग काही तोडफोड नाही झाली. तिथे बौद्ध मूर्ती उभी केली पण तिथली विष्णू मूर्ती बाहेर आणून उभी केली. असं नुकसान कुठे नाही केलं त्यांनी. कारण हा गेला धर्म हा प्रामुख्यानं कुठल्या तरी
धर्म पुरोहिताकडून न जाता व्यापाऱ्याकडून गेलेला आहे. बस एवढी एक माहिती शेअर करायची होती. ग्रेट. थँक्यू सो मच सर. मानसी दिवेकर मॅडम. आता आता बोला मॅडम, आता बोला. हा. नमस्कार. आधी अतिशय उत्कृष्ट आणि छान रसाळपणानं माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मला एक अभ्यासक म्हणून असं विचारायचंय की तिथे काही शिलालेख वगैरे असे सापडलेत का? त्याचा उल्लेख हा काल निदर्शनासाठी पण मिळू शकतो आणि कशी कशी विकसित होत गेली ही कला ते पण आपल्याला कळू शकतं. पण त्याचा काही संदर्भ आपल्या ह्याच्यात आला नाहीये म्हणून विचारलं. हा, मी एक मिनिट कधीपासून हे याच्याबद्दल मी थोडं उत्तर देतो. याच्यामध्ये आजचा हा पूर्ण कार्यक्रम आपण मुद्दामूनच अभ्यासकांसाठी न करता सर्वसामान्यांसाठी, की ज्याच्यामध्ये मंदिरं गोष्टी या पद्धतीनं आपण हा पूर्ण त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. शिलालेखांची संपूर्ण माहिती ही उपलब्ध आहे, त्यांचे ट्रान्सलेशन्स उपलब्ध आहेत. त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित टाइमलाईन देखील पूर्ण सेट करता येते आणि ते तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आपण करूयात मॅडम. हा, नक्की. ओके. येस, थँक्यू. थँक्यू. सुहास पंडित सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा मी वेलणकरांचा खूप आभारी आहे की त्यांनी खूप छान माहिती दिली आणि एक वेगळ्या प्रकारचं आम्हाला एक ज्ञानात भर पडलेली आहे. परंतु एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझा असा प्रश्न होता की त्या काळात म्हणजे तत्कालीन हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यामध्ये काही मतभेद दिसत नव्हते, एकत्रितपणे चालत आणि त्याच्यात अनुषंगाने आणखी जे सोनटक्के सरांनी विवेचन केलं त्यामध्ये आमच्या शंकांचं बरंच निर्माण झालं. त्याबद्दल मी सोनटक्के सरांचा पण आभारी आहे. परंतु मला खरंच प्रश्न आहे की मी बरेच भूतान वगैरे फिरलो, त्यामध्ये मला हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांचं एकीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने दिसले. तसं इथं ते दिसतंय. तर थोडस त्याबद्दल विवेचन झालं असतं, माहिती दिली गेली असती तर फार बरं होईल. त्याबद्दल सर वेगवेगळा लेख हा आपला येतोय लवकरच आणि या एक आठवड्या सव्वा आठवड्यामध्येच त्याच्यावरती विस्तृत विवेचन केलेलं आर्टिकलच उपलब्ध होतंय, ज्याच्यामध्ये या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळतील आणि त्याच्याबद्दल रेफरन्स सुद्धा त्याच्यामध्ये आपण देतो आहोत. सो हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल सर. नक्की. आय विल मेक शुअर ऑफ दॅट. येस. ओके ओके. अभिजित सर. ह्याची जी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना, की विष्णू का बुद्ध किंवा जे शिलालेख तुम्ही म्हणलात, तर ते अंकोरवाट बरोबरच जर तुम्ही नॉमपेनच्या नॅशनल म्युझियम मध्ये गेलात तर नॅशनल म्युझियमच्या एंट्रन्स पासनं शेवटचं दालन सोडल्यास बाकी सगळं जे तिथं डिस्प्ले केलेलं आहे ते सगळं हिंदू आणि बौद्ध धर्माबद्दल आहे. 75% हिंदू धर्माबद्दल आहे आणि बऱ्याच मूर्त्या ज्या अंकोरवाट सियाम रीप इथं आहेत त्या तिथनं काढून त्या नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. एक गोष्ट जी याच्यात कव्हर झाली नाही ती म्हणजे या सियाम रीपला मोठमोठी बॅरे केलेली होती. बॅरे याचा अर्थ मोठमोठे टँक पाण्याचे, आणि त्या टँकच्या कॅनॉल सिस्टीमद्वारे तिथं सगळं इरिगेशन व्हायचं आणि दॅट वॉज द सोर्स ऑफ देअर इन्कम. आता अशा एका बॅरेमध्ये त्याच्यामध्ये एक बेट करून त्याच्यावर मोठं विष्णूचं मंदिर आणि एक साधारणतः 20 फूट लांब अशी झोपलेली विष्णूची मूर्ती होती आणि त्याचे आता पाय किंवा डोकं किंवा हात एवढे अवेलेबल आहेत आणि ते सगळे याच्यामध्ये नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. त्यामुळे ज्या काळात अंकोरवाट बांधलं गेलं त्या काळात तिथं पूर्णपणे विष्णूचीच बरीचशी मंदिरं होती. आणि नॉमपेनच्या म्युझियम मध्ये जर का तुम्ही गेलात तर दिस मेक्स इट व्हेरी व्हेरी क्लिअर हे सगळे प्रश्न जे आहेत. त्यामुळं
एक सजेशन आहे की जर का फक्त अंकोरवाटला जाऊन जर का नॉमपेनलाही जाता आलं तर त्याच्यामध्ये खूप माहिती मिळेल जास्ती. आहे तुम्ही 3 आपल्या वेळेला लिस्ट मध्ये अंकुरवाट आहे. लावून हा तर येस नॉमपेनचं नॅशनल म्युझियम इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये पाली मधले लेख आहेत कोरलेले, संस्कृत मधले आहेत त्याच्यात कोरलेले, सगळं वाली सुग्रीव युद्ध सगळं काही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला कोणीही काहीही सांगायची तिथं गरज नाही गाईडची. आपल्याला सगळं स्वतः ओळखता येतं. येस नाही या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. पण तरी मी लोकांना सजेस्ट करतो की आमच्या बरोबर चला. आपण राजू साठे यांना पण एक प्रश्न विचारायचा होता. राजू साठे. हा, माझं बोलणं ऐकू येतंय? येतंय येतंय. हा, ऍक्च्युली रणकर सर मगाशी म्हणत होते त्या पिलर्स बद्दल, खिडकीतल्या उभ्या पिलर्स बद्दल. तर माझं एक छोटंसं ऑब्झर्वेशन आहे की हम्पीकडे जाताना डावीकडे एक चक्क दगड टर्न करण्याची लेथ अजूनही दिसते, आपल्याकडे दिसते. आणि असे अर्धवट लेथवर टर्न केलेले खांब किंवा ऍक्च्युली तिथे टर्न केलेला एक टेबल टॉप पण आहे. आणि पाहिजे तर हा आपला कार्यक्रम झाल्यानंतर मी वेलंकर सर आणि तुझ्याशी सेपरेट बोलीन. माझ्याकडे जे फोटोग्राफ्स आहेत ते अगदी मी पाठवेन. अगदी सो जिथे 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 ते सिलेंड्रिकल खांब आणि अतिशय व्यवस्थित टर्न केलेले आहेत भारतात सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा, तिथे लेथ मशीन वापरलेलं असणार असं म्हणायला हरकत नाही. कारण हम्पीच्या इथे लेथ मशीन अजूनही एव्हिडंट आहे. आपण तिथे जाऊन बघू शकतो. मी आणि आमची काही मंडळी जाऊन बघून आलेलो आहे. तुमच्या आय कॅन शेअर दॅट घरापासून फोटोग्राफ लेटर ऑन. राजू दादा तुमच्या घरांपासून वेलणकरांचं घर अगदी हाकेच्या हा, अंतरावरती बोल आहे. बोल. सो तुम्ही भेटूही शकता. तेही कोथरूडलाच क्या राहतात. बात है. हा त्यामुळे अरे पुढे पुढे शेअर क्या बात मी आहे. पण मी त्यांना मी पत्ता फोन करीन पत्ता मी शेअर करतो. आणि नक्की भेटून येईन. येस येस. हा वा ओके वा, थँक्यू व्हेरी मच. येस, येस. हॅलो. थँक्यू, ग्रेट. हा 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 मॅम. हा, नमस्कार. मी डॉक्टर सुजाता कुलकर्णी, मी नाशिकहून बोलते. आणि मी परवाच कंबोडियाची ट्रिप करून परत आले. आणि मला इतकं त्यामुळे भारी वाटतंय सगळं ऐकायला. आणि परत सगळं रिव्हिजिट केल्यासारखं अगदी सगळं डोळ्यासमोर आहे. तर अतिशय सुंदर विवेचन आणि खूप खूप अभिनंदन तुमचं की इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही सर्व लोकांना ही माहिती देत आहात. तर मला तुमच्या विरासत ग्रुपला जॉईन व्हायला नक्की आवडेल. आणि अजून एक दोन गोष्टी ज्या आमच्या गाईडनी तिथे आम्हाला सांगितल्या त्या की कंबोडियामध्ये आधी हिंदू, जसं तुम्ही सांगितलं तसं हिंदू लोक गेले, त्यांनी राज्य केलं. त्याच्यानंतर त्याच्यात तिथं बुद्धिस्ट धर्म आला. आणि हिंदू धर्म आणि बुद्ध धर्म याच्यामध्ये काही वर्ष हिंदू धर्म, काही वर्ष बौद्ध धर्म असं बदल होत राहिले. आणि त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं, त्यांनी एकमेकांना सामावून घेतलं. आणि ते सगळं आपलं जसं मगाशी चर्चा झाली तसं त्यांच्या शिल्पांमध्ये पण दिसून येतंय. दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितली की चंप किंवा चॅम्प म्हणून जे व्हिएतनामीज कम्युनिटी होती, जी हिंदू होती, त्यांनी कंबोडियावर आक्रमण केलं. तर आतापर्यंतच्या आपल्या हिंदू इतिहासामध्ये हिंदूंनी कोणावर आक्रमण केलेलं ऐकिवात नव्हतं माझ्या. म्हणजे मी असं समजत होतं की आपण सहिष्णू, आपण कोणावर आक्रमण करत नाही. पण ही जी चांप किंवा चंप किंवा चंपा राज्याचे जे लोक, जे मूळ हिंदू होते, त्यांनी कंबोडियावरती आक्रमण केलं. आणि आता सुद्धा कंबोडियामध्ये काही ओरिजिनल चॅम्प लोक आहेत. आणि आता ते सगळे मुस्लिम कन्व्हर्ट झालेले आहेत. हे मला एक माहिती म्हणून नमूद करावं वाटतंय. तिसरी गोष्ट म्हणजे कोणीतरी विचारलं की बास रिलीफ भारतामध्ये आहे का? तर महाबलीपुरम इथे एक मोनोलिथ, एका अखंड दगडामध्ये केलेला भारतातला आणि आय डोंट नो जगातला आहे की नाही, पण सगळ्यात मोठा बास रिलीफ आहे. अतिशय सुंदर आहे. महाबलीपुरमच्या समुद्राच्या जवळ आहे. सो जरूर जाऊन बघावा तो. नमस्कार. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही गंगावतरणाचं म्हणताय का तुम्ही? होय. येस. सो तो मोनोलिथ आहे, अखंड एका शिळेमध्ये, एका डोंगरामध्ये तो कोरलेला आहे. ग्रेट महाबलीपुरम. ग्रेट. आणि आपण तसं सहिष्णूच आहोत. एखादा अपवाद हा नियम होऊ शकत नाही असं म्हणतात, तसंच ते आहे. काही घटना या आहेत, त्यामुळे तसं त्याची काही अडचण नाही. सो आपण आता इथे या नोटवरती थांबतोय. मी माझा, नरेंद्रचा दोघांचेही नंबर शेअर केलेत.
आपला विरासतचा एक ग्रुप आहे ज्याच्यावरती या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करत असतो. आपले येणारे कार्यक्रम हे त्याच्यावरती आपण पोस्ट करत असतो. आपल्या येणाऱ्या ट्रिप्स बद्दल माहिती आपण देत असतो. आपण 24 ते 28 नोव्हेंबर हे विदर्भामध्ये निघालो आहोत आणि मग जानेवारीमध्ये शेवटी आपण कंबोडियामध्ये निघालो आहोत. तर याबद्दलची माहिती सुद्धा आपण पोस्ट करू. आपल्या सगळ्या टूरला आपण खूप लिमिटेड लोक घेतो, कारण की आपल्या चर्चा खूप जास्त होतात त्या ठिकाणी आणि आपला उद्देश हा खूप वेगळा आहे, लोकांना त्या ठिकाणी घेऊन जायचा. त्यामुळे हे पण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला बाकी सगळी माहिती येईलच. परत एकदा तुम्ही सगळेजण वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हे सगळं रेकॉर्डिंग आपण युट्यूब वरती पोस्ट करून त्याची लिंक सुद्धा मी त्या ग्रुपवरती पाठवणार आहे, म्हणजे जेणेकरून समजा कुठला भाग तुमचा मिस झाला असेल, एखादा भाग तुम्हाला परत ऐकायचा असेल, तर त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्या रेकॉर्डिंगची मदत ही तुम्हाला घेता येईल. तर परत एकदा थँक्यू सो मच. आणि मी नरेंद्र दादाला पण परत एकदा थँक्यू म्हणतो की त्याने सुद्धा या गोष्टीला हो म्हटलं. आणि आपण सगळेजण छान कंबोडियाला जाऊन आपला भारताबाहेरचा भारत हा नक्की बघून येऊयात. आणि सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा. आणि आपण इथे थांबूयात. ज्यांना कोणाला ग्रुपमध्ये ऍड व्हायचंय त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, मी त्यांना ग्रुपची लिंक सेंड करेन. तर थँक्यू सो मच आणि आपण इथे थांबू. थँक्यू.